ओम नमः शिवाय. भक्तांनो, भगवान शिव जितके साधे आणि सरळ दिसतात तितकेच त्यांचे वास्तविक स्वरूप भीतिदायक आणि रहस्यमय आहे असे शिवपुराणात वर्णन आढळते. शरीरावर लावलेला भस्म, कानात डोलणारे नागाचे कुंडल, गळ्यात लपेटलेला विषधर सर्प हे आहे भगवान शिवांचे ते रूप, जे जितके पूजनीय आहे तितकेच गोड आणि रहस्यमय देखील आहे. त्यांच्या हातातील डमरूची ध्वनी सृष्टीतील पहिली नादमय गुंज मानली जाते. तर त्रिशूल हा तीनही लोकांच्या संतुलनाचे प्रतीक मानला जातो. परंतु खरे आश्चर्य तेव्हा निर्माण होते जेव्हा भगवान शिवांसोबत सदैव वावरणाऱ्या त्यांच्या गणांकडे नजर जाते. कोणी भूत आहे तर कोणी प्रेत, कोणी काळा पिशाच नग्न शरीराने आजूबाजूला फिरत आहे, तर कोणाचा चेहरा इतका विचित्र आणि विकृत आहे की त्याला पाहताच अंगावर काटा उभा राहावा. ही संपूर्ण सेना दिसायला जितकी भीतीदायक आहे तितकीच ती भगवान शिवांना प्रिय आहे. पण प्रश्न असा आहे की हेच भगवान शिवांचे खरे स्वरूप आहे का? तर नाही. हे तर केवळ एक भ्रम आहे, एक माया आहे जी त्या निराकार आणि अविनाशी परमसत्तेने स्वतःभोवती धारण केली आहे. ती परमशक्ती जिचा ना आदी आहे ना अंत. संपूर्ण सृष्टीच्या आरंभापूर्वी देखील ती अस्तित्वात होती. जेव्हा ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू यांचे प्राकट्य झाले तेव्हा दोघांनीही आपल्या अस्तित्वाचा शोध घेत स्वतःला श्रेष्ठ सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांचा हा शोध अपूर्णच राहिला. शेवटी त्या अनंत आणि अकल्पनीय ज्योतीसमोर दोघांनाही नतमस्तक व्हावे लागले आणि याच ठिकाणापासून शिवलिंगाच्या उपासनेचा आरंभ झाला, ज्याचे रहस्य आज सुद्धा तितकेच गहन आणि अद्भुत आहे. शिवपुराणाच्या पानांमध्ये अशाच असंख्य रहस्यांचा आणि अद्भुत कथांचा खजिना लपलेला आहे. पापी मनुष्य आपल्या कर्माचे फळ नेमके कशा प्रकारे भोगतो, नरकातील त्या भयंकर शिक्षा कोणत्या आहेत ज्यांची केवळ कल्पना केली तरी अंगावर काटा येतो, माता पार्वतींना कोणत्या कठीण परीक्षेला सामोरे जावे लागले, ज्यानंतर भगवान शिव आणि माता पार्वती यांचा तो दिव्य विवाह संपन्न झाला, ज्याचे साक्षीदार होण्यासाठी तिन्ही लोक एकत्र आले होते. आणि या सर्वांच्या पलीकडे भगवान शिवांच्या त्या 28 अवतारांचे रहस्य, ज्याविषयी फारच कमी लोकांना माहिती आहे. ही सर्व रहस्ये आणि कथा आता तुमच्या समोर उलगडणार आहेत. त्यामुळे ही संपूर्ण कथा शेवटपर्यंत नक्की ऐकत राहा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनेलला आता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. नैमिषारण्यात एकत्र जमलेल्या ऋषींनी सूतजींना अत्यंत नम्रपणे विचारले, हे महाज्ञानी सूतजी, कलियुगातील मनुष्यांच्या कल्याणासाठी असा कोणता सर्वात सोपा आणि सर्वोत्तम मार्ग आहे ज्यामुळे त्यांच्या पापांचा नाश होईल, मन शुद्ध होईल आणि त्यांना भगवान शिवांची प्राप्ती होऊ शकेल? तेव्हा सूतजी मंद स्मित करत म्हणाले, हे ऋषीवरांनो, तुम्ही अत्यंत कल्याणकारी प्रश्न विचारला आहे. समस्त शास्त्रांचा सार, कलियुगातील महान उपाय आणि स्वयं भगवान शिवांचे वाङ्मय स्वरूप म्हणजेच शिवपुराण होय. शिवपुराणाचे श्रवण, मनन आणि पठन केल्याने मनुष्याच्या पापांचा नाश होतो आणि त्याचे मन शुद्ध होते, शिवभक्ती जागृत होते आणि शेवटी तो शिवलोकाचा अधिकारी बनतो. एवढे सांगून सूतजींनी शिवपुराणाच्या त्या दिव्य कथेचा आरंभ केला. तेव्हा शौनक ऋषींनी सूतजींना विचारले, जर शिवपुराण इतके महान आहे तर कलियुगातील अत्यंत मोठ्या पाप्यांनाही त्याच्या प्रभावामुळे पापांपासून मुक्ती मिळू शकते का? सूतजी म्हणाले, होय. जो मनुष्य काम, क्रोध, लोभ, कपट, हिंसा आणि अधर्म यामध्ये पूर्णपणे बुडालेला असेल त्याने सुद्धा जर श्रद्धेने शिवपुराणाचे श्रवण केले तर त्याची पापे नष्ट होऊ शकतात. हे सत्य सिद्ध करण्यासाठी मी तुम्हाला एक प्राचीन घटना सांगतो. प्राचीन काळी किरात नावाच्या नगरात देवराज नावाचा एक ब्राह्मण राहत होता. तो वेदांच्या ज्ञानापासून वंचित होता, अत्यंत लोभी होता आणि त्याचा स्वभावही अतिशय दुष्ट होता. लोकांना फसवून त्यांच्याकडून धन लुटणे हाच त्याचा व्यवसाय झाला होता. एके दिवशी त्याची भेट शोभा नावाच्या एका वेश्येशी झाली. तो तिच्या प्रेमात इतका आंधळा झाला की त्याने आपल्या आईवडिलांचे आणि पत्नीचेही म्हणणे ऐकणे सोडून दिले
हळूहळू त्याचा लोभ आणि मोह इतका वाढला की त्याने स्वतःच्या आईवडिलांची आणि पत्नीची हत्या केली आणि त्यांचे धन सुद्धा त्या वेश्येला देऊन टाकले. यानंतर देवराज मद्यपान, अभक्ष्य अन्नाचे सेवन आणि अनेक प्रकारच्या पापकर्मांमध्ये पूर्णपणे बुडून गेला. काही काळानंतर नियतीच्या योगायोगाने तो प्रतिष्ठानपूर येथील एका प्राचीन शिवमंदिरात पोहोचला. त्याच वेळी त्या मंदिरात शिवपुराणाची कथा सुरू होती. योगायोग असा आला की देवराजाला अचानक तीव्र ताप आला. त्यामुळे तो त्याच मंदिरात थांबला. जवळजवळ 1 महिना तो अंथरुणावर पडून राहिला आणि त्या काळात नकळतपणे तो शिवपुराणाची कथा ऐकत राहिला. शेवटी त्याचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर यमदूत त्याला बांधून यमलोकाकडे घेऊन जाऊ लागले. तेवढ्यात तेथे भगवान शिवाचे तेजस्वी गण प्रगट झाले. त्यांनी यमदूतांना अडवले आणि म्हणाले, या मनुष्याने एका महान शिवपुराणाचे श्रवण केले आहे, त्यामुळे आता याच्यावर यमराजाचा अधिकार राहिलेला नाही. स्वयं भगवान शिवाचा याच्यावर अधिकार आहे. यानंतर शिवगणांनी देवराजला एका दिव्य विमानात बसवले आणि त्याला कैलास धामाकडे घेऊन गेले. ही गोष्ट जेव्हा यमराजांना समजली तेव्हा त्यांनी आपल्या दिव्य दृष्टीने संपूर्ण सत्य जाणून घेतले. त्यांनी शिवगणांचा आदर केला आणि या निर्णयाला कोणताही विरोध केला नाही. सुज्जी म्हणाले, हीच शिवपुराणाची महिमा आहे. ज्याने आपल्या संपूर्ण आयुष्यात घोर पापकर्मे केली, ज्याने स्वतःच्या आईवडिलांची आणि पत्नीची सुद्धा हत्या केली, असा देवराज देखील केवळ शिवपुराणाचे श्रवण केल्याच्या प्रभावामुळे भगवान सदाशिवांच्या परमधामाला प्राप्त झाला आणि मुक्त झाला. आता शिवपुराणाची ही अद्भुत आणि दिव्य यात्रा खऱ्या अर्थाने सुरू होणार आहे. ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शिवपुराणाची कथा मध्येच अपूर्ण सोडणे हे महापाप मानले जाते. जर तुम्ही भगवान शिवांचे सच्चे भक्त असाल तर कमेंटमध्ये लिहा हर हर महादेव. अध्याय 1 भगवान शिवांच्या निराकार स्वरूपाचे रहस्य. तुम्ही कधी विचार केला आहे का की शेवटी भगवान शिवांची पूजा शिवलिंगाच्या रूपातच का केली जाते आणि ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू यांच्यामध्ये जेव्हा श्रेष्ठत्वावरून भयंकर युद्ध झाले तेव्हा नेमके काय घडले आणि भगवान कालभैरवांनी त्यांचा अहंकार कशा प्रकारे चुरडून टाकला? चला जाणून घेऊया. सुज्जी म्हणाले, हे शौनक ऋषींनो, जर एखादी व्यक्ती शिवपुराणाचे नियमित श्रवण, कीर्तन किंवा मनन करण्यास समर्थ नसेल तर तिने श्रद्धापूर्वक शिवलिंगाची किंवा भगवान शिवांच्या मूर्तीची स्थापना करून दररोज त्यांची पूजा करावी. खऱ्या भक्तीने केलेली पूजा देखील मनुष्याला संसारूपी सागरातून पार नेण्यास आणि भगवान शिवांची कृपा प्राप्त करून देण्यास समर्थ असते. हे ऐकल्यानंतर ऋषींच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला. त्यांनी विचारले, इतर सर्व देवतांची पूजा केवळ त्यांच्या मूर्तीच्या रूपात केली जाते, परंतु भगवान शिवांची पूजा शिवलिंग आणि मूर्ती या दोन्ही रूपांमध्ये का केली जाते? सुज्जी म्हणाले, हे अत्यंत गूढ रहस्य आहे. भगवान शिव हे एकमेव असे परम तत्व आहेत जे निराकारही आहेत आणि साकारही आहेत. शिवलिंग हे त्यांच्या अनंत, निराकार आणि ब्रह्मस्वरूपाचे प्रतीक आहे, तर भगवान शिवांची मूर्ती ही त्यांच्या साकार, करुणामय आणि भक्तवत्सल स्वरूपाचे प्रतीक आहे. आणि याच कारणामुळे भगवान शिवांची उपासना दोन्ही रूपांमध्ये केली जाते. यानंतर सुज्जींनी सांगितले की हाच प्रश्न एकदा ब्रह्मर्षी सनत कुमारांनी नंदिकेश्वरांना विचारला होता. नंदिकेश्वरांनी त्यांना उत्तर दिले. या रहस्याला समजून घेण्यासाठी त्या अद्भुत घटनेची कथा जाणून घेणे आवश्यक आहे. जेव्हा स्वयं ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू यांच्यामध्ये श्रेष्ठत्वावरून वाद निर्माण झाला होता. नंदिकेश्वर म्हणाले, दोघांच्याही अहंकाराचा अंत करण्यासाठी आणि संपूर्ण जगाला सत्याचे ज्ञान करून देण्यासाठी भगवान सदाशिव त्यांच्या मध्यभागी एका अनंत अग्निस्तंभाच्या रूपात प्रगट झाले. हाच दिव्य ज्योतिस्तंभ पुढे शिवलिंगाच्या रूपात प्रसिद्ध झाला. तेव्हापासून भगवान शिवांच्या निराकार स्वरूपाची पूजा शिवलिंगाच्या रूपात तर त्यांच्या साकार स्वरूपाची पूजा त्यांच्या दिव्य मूर्तीच्या रूपात केली जाऊ लागली. एवढे सांगून नंदिकेश्वरांनी ब्रह्मदेव, भगवान विष्णू आणि त्या अनंत ज्योतिर्लिंगाच्या प्रागट्याची अद्भुत कथा सांगण्यास सुरुवात केली. नंदिकेश्वर म्हणाले, प्राचीन काळातील ही गोष्ट आहे.
एकेकाळी भगवान विष्णू क्षीरसागरामध्ये माता लक्ष्मी आणि आपल्या पारदर्शांसह विराजमान होते. त्याच वेळी ब्रह्मदेव तेथे आले. ब्रह्मदेवांनी पाहिले की भगवान विष्णूंनी त्यांना पाहूनही आपल्या स्थानावरून उठून त्यांचा आदर केला नाही. हे पाहून ब्रह्मदेवाचा अहंकार जागृत झाला. ते भगवान विष्णूंना म्हणाले, तुम्ही मला ओळखत नाही का? मी या संपूर्ण सृष्टीचा पितामह आहे. तुम्ही माझा सन्मान केला पाहिजे. भगवान विष्णूंनी शांत स्वरात उत्तर दिले, ब्रह्मदेव, संपूर्ण सृष्टी माझ्यामध्ये स्थित आहे आणि आपण माझ्या नाभिकमलातूनच प्रगट झाला आहात. त्यामुळे स्वतःला सर्वश्रेष्ठ समजू नका. हळूहळू हा वाद अधिकच वाढत गेला. दोघेही स्वतःला सर्वश्रेष्ठ सिद्ध करण्यावर अडून राहिले आणि पाहता पाहता हा वाद भयंकर युद्धामध्ये परिवर्तित झाला. ब्रह्मदेव हंसावर आरूढ झाले तर भगवान विष्णू गरुडावर आरूढ झाले. दोघांनीही दिव्य अस्त्रशस्त्रांचा प्रयोग करत एकमेकांशी युद्ध करण्यास सुरुवात केली. त्यांचे युद्ध इतके प्रचंड आणि भयंकर होते की तिन्ही लोक हादरून गेले आणि सर्व देवतांमध्ये भीती निर्माण झाली. जेव्हा ब्रह्मदेवांनी पाशुपतास्त्राचे आणि भगवान विष्णूंनी माहेश्वरास्त्राचे संधान केले तेव्हा संपूर्ण ब्रह्मांडाच्या विनाशाचे संकट उभे राहिले. भयभीत झालेल्या देवतांना जाणवले की जर हे युद्ध थांबले नाही तर सृष्टीचे संपूर्ण संतुलन नष्ट होईल. तेव्हा सर्व देवता कैलास पर्वतावर भगवान महादेवांच्या शरणी गेले. तेथे त्यांनी माता पार्वतींसोबत विराजमान असलेल्या सदाशिवांच्या दिव्य स्वरूपाचे दर्शन घेतले आणि अत्यंत नम्रतेने प्रार्थना केली, हे देवाधिदेवा, हे महादेवा, केवळ आपणच हे विनाशकारी युद्ध थांबवू शकता. कृपा करून ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू यांच्या अहंकाराचा अंत करून या संपूर्ण सृष्टीचे रक्षण करा. देवतांची प्रार्थना ऐकून भगवान शिव मंद स्मित केले. त्यांना माहीत होते की आता वेळ आली आहे ब्रह्मदेव आणि भगवान विष्णूंना त्यांच्या खऱ्या स्वरूपाची जाणीव करून देण्याची. भगवान शिव देवतांना म्हणाले, ब्रह्मा आणि विष्णू यांच्यामध्ये सुरू असलेल्या या विवादाची मला आधीपासूनच माहिती आहे. आता वेळ आली आहे की त्यांच्या अहंकाराचा अंत व्हावा. असे म्हणत भगवान शिव माता पार्वती आणि आपल्या गणांसह युद्धभूमीकडे निघाले. जेव्हा भगवान शिव युद्धभूमीवर पोहोचले तेव्हा ब्रह्मदेव आणि विष्णू आपल्या दिव्य अस्त्रांचा प्रयोग करण्याच्या तयारीत होते. त्या अस्त्रांच्या प्रचंड ज्वाळांमुळे तिन्ही लोक विनाशाच्या उंबरठ्यावर पोहोचले होते आणि त्या क्षणी भगवान सदाशिव त्या दोघांच्या मध्ये एका अनंत तेजोमय अग्निस्तंभाच्या रूपात प्रगट झाले. भगवान शिवांच्या या अद्भुत प्रगटतेने दोन्ही दिव्य अस्त्रे तत्क्षणी शांत झाली आणि संपूर्ण ब्रह्मांडात पुन्हा शांतता पसरली. त्या अनंत आणि दिव्य ज्योतीच्या स्तंभाकडे पाहून ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू दोघेही आश्चर्यचकित झाले. दोघांनी असा निर्णय घेतला की जो या अनंत ज्योतिस्तंभाचा आदी किंवा अंत शोधून काढेल तो सर्वश्रेष्ठ मानला जाईल. भगवान विष्णूंनी वराहाचे रूप धारण केले आणि त्या ज्योतिस्तंभाची मूळ शोधण्यासाठी पाताळ लोकाच्या दिशेने प्रस्थान केले, तर ब्रह्मदेवानी हंसाचे रूप धारण केले आणि त्या ज्योतिस्तंभाचा शिखर शोधण्यासाठी आकाशाच्या दिशेने उड्डाण केले. खूप प्रयत्न करूनही भगवान विष्णूंना त्या ज्योतिस्तंभाचा अंत सापडला नाही. शेवटी ते परत आले आणि त्यांनी सत्य स्वीकारले की हा दिव्य ज्योतिस्तंभ अनंत आहे. त्याचा अंत शोधणे माझ्यासाठी शक्य झाले नाही. दुसरीकडे ब्रह्मदेवांना मार्गामध्ये केतकीचे फूल मिळाले. ब्रह्मदेवांनी त्या केतकीच्या फुलाला खोटी साक्ष देण्यास सांगितले. त्यांनी त्याला सांगितले की आपण या ज्योतिस्तंभाचे शिखर पाहिले आहे अशी साक्ष त्याने द्यावी. केतकीच्या फुलानेही ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून असत्याची साथ दिली. ब्रह्मदेवांनी स्वतःला विजेता घोषित केले, परंतु त्या क्षणी त्या अनंत ज्योतिर्लिंगातून स्वतः भगवान महादेव प्रगट झाले. भगवान विष्णूंनी तत्क्षणी भगवान शिवांच्या चरणी मस्तक ठेवले आणि आपली असमर्थता प्रामाणिकपणे स्वीकारून त्यांची क्षमा मागितली. भगवान विष्णूंच्या या सत्यनिष्ठेने प्रसन्न होऊन भगवान शिव म्हणाले, हे विष्णू, तू सत्याची साथ दिलीस म्हणून या संसारामध्ये तुझीही माझ्याप्रमाणेच श्रद्धेने आणि भक्तिभावाने पूजा केली जाईल. परंतु ब्रह्मदेवांनी केलेल्या असत्याचा आणि त्यांच्या अहंकाराचा निर्णय अजून बाकी होता. महादेवांनी ब्रह्मदेवांकडे पाहिले आणि पुढच्या क्षणी असा निर्णय सुनावला ज्यामुळे सृष्टीचा इतिहास कायमचा बदलून गेला. पण ही कथा इथे संपत नाही,
कारण त्यानंतर जे घडले त्याने केवळ ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू यांचे जीवनच बदलले नाही, तर आजपर्यंत कोट्यावधी शिवभक्तांच्या पूजा पद्धतीचा आधार बनून राहिले आहे. नंदिकेश्वर म्हणाले, ब्रह्मदेवांचा अहंकार आणि त्यांनी केलेले असत्य पाहून भगवान महादेवांनी आपल्या भ्रुकुटीतून एका अत्यंत तेजस्वी पुरुषाला प्रगट केले. तेच होते कालभैरव. शिवजींना प्रणाम करून त्यांनी विचारले, प्रभू, मला काय आज्ञा आहे? भगवान शिव म्हणाले, ब्रह्मदेवांनी अहंकार आणि असत्याचा आश्रय घेतला आहे. त्यांच्या या अपराधाची त्यांना शिक्षा द्या. भगवान शिवांची आज्ञा मिळताच कालभैरवांनी आपल्या खड्गाने ब्रह्मदेवांचे 5वे मस्तक धडापासून वेगळे केले. हे पाहून ब्रह्मदेव भयभीत झाले. त्याच वेळी भगवान विष्णूंनी महादेवांच्या चरणी नतमस्तक होऊन विनंती केली, प्रभू, ब्रह्मदेवांकडून चूक झाली आहे, कृपा करून त्यांना क्षमा करा. भगवान विष्णूंच्या या प्रार्थनेने भगवान शिव प्रसन्न झाले. त्यांनी ब्रह्मदेवांना जीवनदान दिले आणि म्हणाले, अहंकार आणि असत्याचा आश्रय घेतल्यामुळे पृथ्वीवर तुमची व्यापक पूजा केली जाणार नाही. तुमची मंदिरेही अत्यंत दुर्मिळ असतील. मात्र यज्ञ आणि वैदिक अनुष्ठान तुमच्याशिवाय पूर्ण मानले जाणार नाहीत. यानंतर महादेवांनी केतकी पुष्पाकडे पाहिले आणि म्हणाले, तू असत्याची साथ दिली आहेस, त्यामुळे माझ्या पूजेमध्ये तुझे अर्पण स्वीकारले जाणार नाही. केतकी पुष्पाने पश्चाताप व्यक्त केला आणि भगवान शिवाकडे क्षमा मागितली. केतकीच्या त्या नम्र प्रार्थनेने भगवान शिव प्रसन्न झाले आणि म्हणाले, माझ्या प्रत्यक्ष पूजेमध्ये तुझा उपयोग केला जाणार नाही, परंतु इतर देवतांच्या पूजेमध्ये तुला सन्मान मिळेल आणि मंदिरांच्या सजावटीमध्येही तुला स्थान दिले जाईल. अशा प्रकारे भगवान महादेवांनी सत्य आणि धर्माची स्थापना केली. अहंकार आणि असत्याला योग्य शिक्षा देऊन त्यांनी सर्व देवतांसमोर हे सिद्ध केले की सत्य हा सर्वोच्च धर्म आहे. नंदिकेश्वर म्हणाले, भगवान महादेव प्रगट झाल्यानंतर ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू यांचा सर्व अहंकार नष्ट झाला. दोघांनीही हात जोडून भगवान शिवांना प्रणाम केला आणि अत्यंत श्रद्धेने त्यांचे पूजन केले. महादेव त्यांच्या भक्तीने प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यांची पूजा स्वीकारली. पूजेमध्ये अर्पण करण्यात आलेल्या दिव्य वस्तू त्यांनी आपल्या गणांमध्ये वाटून दिल्या. यातून त्यांनी संसाराला एक महत्त्वाची शिकवण दिली की आपापल्या प्राप्त झालेल्या संपत्तीचा आणि ऐश्वर्याचा उपयोग केवळ स्वतःसाठी न करता इतरांच्या हितासाठीही केला पाहिजे. त्यानंतर भगवान शिव म्हणाले, आजचा हा दिवस अत्यंत पवित्र आहे. आज तुम्ही दोघांनी ज्या भावनेने माझी आराधना केली आहे त्याच कारणामुळे ही तिथी युगानुयुगे महाशिवरात्र म्हणून प्रसिद्ध होईल. जो कोणी या दिवशी उपवास, जागरण आणि श्रद्धेने माझ्या लिंगरूपाची किंवा माझ्या साकार स्वरूपाची पूजा करेल त्याला संपूर्ण वर्षभर केलेल्या उपासने इतके पुण्यफळ प्राप्त होईल. महादेव पुढे म्हणाले, ज्या अनंत ज्योतिर्लिंगाच्या रूपात मी आज प्रगट झालो आहे तेच पुढे संसाराच्या कल्याणासाठी पूजनीय होईल. हे अनंत ज्योतीचे स्तंभ स्वरूप आता एका लहान शिवलिंगाच्या रूपात स्थापित केले जाईल, जेणेकरून सर्व प्राणी त्याचे दर्शन आणि पूजन करू शकतील. या शिवलिंगाचे दर्शन, स्पर्श, ध्यान आणि पूजा केल्याने मनुष्याला सांसारिक सुखांची प्राप्ती होईल आणि शेवटी तो मोक्षाचाही अधिकारी बनेल. भगवान शिवांनी त्या दिव्य स्थानाला आशीर्वाद देत म्हटले, हे क्षेत्र अरुणाचल या नावाने प्रसिद्ध होईल. येथे केलेला जप, तप, दान आणि पूजा असंख्य पटींनी अधिक फलदायी ठरेल. जो कोणी येथे श्रद्धेने निवास करेल, दर्शन घेईल किंवा माझे स्मरण करेल तो माझ्या विशेष कृपेचा पात्र बनेल. यानंतर महादेवांनी आपल्या अमृतमय तेजाने युद्धात मृत्यू पावलेल्या सर्व देवता आणि सैनिकांना पुन्हा जिवंत केले. त्यानंतर त्यांनी ब्रह्मदेव आणि भगवान विष्णूंना सांगितले, माझी 2 स्वरूपे आहेत, सकल म्हणजे साकार आणि निष्कल म्हणजे निराकार. शिवलिंग हे माझ्या निराकार, अनंत आणि परब्रह्म स्वरूपाचे प्रतीक आहे, तर माझे विग्रह स्वरूप हे माझ्या साकार रूपाचे प्रतीक आहे. म्हणूनच माझी उपासना या दोन्ही स्वरूपात केली जाते. भगवान शिव पुढे म्हणाले, तुम्ही दोघे आणि इतर सर्व देवता आपापली कार्ये माझ्या आदेशाने आणि माझ्या शक्तीनेच पार पाडता. सृष्टी, स्थिती, संहार, तिरोभाव आणि अनुग्रह ही 5ही दिव्य कार्ये खऱ्या अर्थाने माझीच आहेत. तुमच्या मनात जो श्रेष्ठत्वाचा अहंकार निर्माण झाला होता तो दूर करण्यासाठीच मी या ज्योतिर्लिंगाच्या रूपात प्रगट झालो होतो.
शेवटी महादेव म्हणाले, ज्या ज्या ठिकाणी श्रद्धापूर्वक माझ्या शिवलिंगाची स्थापना केली जाईल त्या ठिकाणी मी स्वतः उपस्थित राहीन. जो भक्त पूर्ण श्रद्धेने शिवलिंगाची पूजा करेल तो हळूहळू माझ्या जवळ येत जाईल आणि शेवटी माझ्याशी एकरूप होईल. म्हणून शिवलिंगाची स्थापना करून श्रद्धा आणि भक्तिभावाने केलेली पूजा ही सर्व प्राणीमात्रांच्या कल्याणासाठी आणि मोक्षप्राप्तीसाठी सर्वोत्तम मार्ग आहे. त्यानंतर ब्रह्मदेव आणि भगवान विष्णूंनी नम्रपणे भगवान शिवांना विचारले, हे प्रभो, सृष्टीच्या या 5 दिव्य कार्यांचे खरे रहस्य आम्हाला समजावून सांगा. भगवान शिव म्हणाले, या संपूर्ण सृष्टीचे संचालन 5 कृत्यांद्वारे होते आणि ती 5 कृत्ये म्हणजे सृष्टी, स्थिती, संहार, तिरोभाव आणि अनुग्रह. सृष्टी म्हणजे उत्पत्ती, स्थिती म्हणजे पालनपोषण, संहार म्हणजे विनाश, तिरोभाव म्हणजे जीवाचे एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाणे आणि अनुग्रह म्हणजे जीवाला मोक्ष प्रदान करणे. या 5 कार्यांपैकी अनुग्रहाचे कार्य केवळ माझे आहे. महादेव पुढे म्हणाले, सृष्टी निर्माण करण्याचे आणि तिचे पालन करण्याचे कार्य मी तुम्हा दोघांवर सोपवले आहे, तर संहार आणि तिरोभावाचे कार्य रुद्र आणि महेश यांना प्राप्त झाले आहे. परंतु जीवांना मोक्ष प्रदान करण्याचा अधिकार केवळ माझ्याकडे आहे. तुमच्या मनात जो अहंकार निर्माण झाला होता तो माझे स्मरण केल्याने दूर होईल. म्हणून आता तुम्ही दोघेही माझ्या स्वरूपाचे प्रतीक असलेल्या ओम प्रणवाचा निरंतर जप करा. जर आतापर्यंतची ही कथा तुमच्या हृदयाला स्पर्श करत असेल तर हा व्हिडिओ इथे सोडून जाऊ नका, कारण यापुढे येणारे प्रसंग शिवपुराणातील अत्यंत अद्भुत आणि रहस्यमय प्रसंगांपैकीच आहेत. आणि या कथेत पुढे आपण जाणून घेणार आहोत भगवान शिवांच्या दिव्य अवतारांबद्दल. तसेच अशी एक अद्भुत कथा जी ऐकून स्वतः माता पार्वती देखील आश्चर्यचकित झाल्या होत्या. तसेच पुढे आपण नरकात पापी जीवांना कोणकोणत्या प्रकारच्या शिक्षा भोगाव्या लागतात याबद्दलही जाणून घेणार आहोत. अध्याय 2. शिवमायेतील नारद. एकदा नैमिषारण्यामध्ये शौनिकादी महान ऋषी श्रद्धापूर्वक सुज्जींना म्हणाले, हे सुज्जी, आपल्या कृपेमुळे आम्ही विद्येश्वर संहितेचा पूर्वभाग ऐकला आहे, परंतु भगवान शिवांची महिमा इतकी अनंत आणि अगाध आहे की आमचे मन अजूनही तृप्त झालेले नाही. म्हणून आता आम्हाला भगवान शिवांचे दिव्य स्वरूप, त्यांच्या अद्भुत लीला, माता पार्वतींचे अवतार, भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह, तसेच असे अनेक गूढ रहस्य जाणून घ्यायचे आहेत जे समजणे देवतांसाठी देखील सोपे नाही. हे सुची, कृपया आम्हाला भगवान शिवांच्या या अद्भुत स्वरूपांची आणि लीलांची सविस्तर कथा सांगा. ऋषींनी पुढे विचारले, सृष्टीची उत्पत्ती होण्यापूर्वी भगवान शिव कोणत्या स्वरूपात विराजमान होते? ते संपूर्ण सृष्टीचे संचालन कशा प्रकारे करतात? आपल्या भक्तांवर ते कोणत्या प्रकारे कृपा करतात? तसेच ब्रह्मदेव, भगवान विष्णू आणि महेश यांच्या प्राकट्यामागील रहस्य काय आहे? कृपया या सर्व दिव्य प्रसंगाचे सविस्तर वर्णन आम्हाला करून सांगा. ऋषींची ही जिज्ञासा ऐकून सुची अत्यंत प्रसन्न झाले आणि म्हणाले, आपण अत्यंत कल्याणकारी प्रश्न विचारले आहेत. भगवान शिवांच्या कथांचे श्रवण करणे, त्यांचे वर्णन करणे आणि त्यांच्या स्वरूपाविषयी प्रश्न विचारणे या तिन्ही गोष्टी मनुष्याला पवित्र करणाऱ्या आहेत. त्यामुळे आता आपल्या जिज्ञासेनुसार मी भगवान शिवांच्या दिव्य लीलांचे वर्णन करतो. यानंतर सुज्जी पुढे म्हणाले, हे मुनिश्रेष्ठ हो, आज तुम्हाला ज्याप्रमाणे भगवान शिवांच्या दिव्य रहस्याविषयी जाणून घेण्याची इच्छा झाली आहे, अगदी त्याचप्रमाणे प्राचीन काळी देवर्षी नारदांनीही आपल्या पिता ब्रह्मदेवांना याच विषयासंबंधी प्रश्न विचारले होते. देवर्षी नारदांचे हे प्रश्न ऐकून ब्रह्मदेव अत्यंत प्रसन्न झाले आणि त्यांनी भगवान सदाशिवांच्या दिव्य महिमेचे वर्णन करण्यास सुरुवात केली. सुज्जींच्या मुखातून हे ऐकल्यानंतर सर्व ऋषींची उत्सुकता आणखीन वाढली. त्यांनी अत्यंत नम्रतेने सुज्जींना विनंती केली, हे सुज्जी, कृपा करून आम्हाला तोच पवित्र ब्रह्मदेव आणि देवर्षी नारद यांच्यातील संवाद ऐकवा, ज्यामध्ये भगवान शिवांच्या दिव्य लीलांचे आणि त्यांच्या परमरहस्यांचे वर्णन करण्यात आले आहे. ऋषींची ही प्रार्थना स्वीकारून सुज्जींनी ब्रह्मदेव आणि देवर्षी नारद यांच्यात झालेल्या त्या पवित्र संवादाचे वर्णन करण्यास सुरुवात केली.
सुज्जी म्हणाले, हे मुनिजन हो, एकेकाळी ब्रह्मदेवांचे पुत्र देवर्षी नारद यांनी कठोर तपश्चर्या करण्याचा निश्चय केला. त्यासाठी ते हिमालयातील एका अत्यंत पवित्र गुहेमध्ये जाऊन पोहोचले. त्या गुहेजवळून गंगा मातेचा निर्मळ आणि पवित्र प्रवाह वाहत होता. त्या रमणीय आणि शांत वातावरणात नारद मुनींनी एकांतात भगवान शिवांचे ध्यान करण्यास सुरुवात केली आणि गहन समाधी धारण केली. देवर्षी नारदांची ही कठोर तपश्चर्या पाहून देवराज इंद्र चिंतित झाले. त्यांच्या मनात विचार आला, कदाचित नारद आपल्या कठोर तपश्चर्येच्या सामर्थ्याने माझ्याकडून स्वर्गलोकाचे राज्य मागून घेतील. आणि या भीतीमुळे इंद्राने कामदेव आणि वसंत यांना बोलावून घेतले आणि देवर्षी नारदांची तपश्चर्या भंग करण्याचा आदेश दिला. इंद्राची आज्ञा मिळताच कामदेवाने नारदांची तपश्चर्या भंग करण्यासाठी आपल्या सर्व प्रकारच्या मायावी शक्तींचा उपयोग केला. त्याचबरोबर वसंत ऋतूनेही आपल्या सर्व मोहक शक्तींचा वापर केला. वातावरण पूर्णपणे बदलून गेले. निसर्गामध्ये मोहकता निर्माण झाली. कामदेवाने आपल्या विविध उपायांनी नारदांच्या मनात विकार आणि चंचलता निर्माण करण्याचा प्रयत्न केला, परंतु देवर्षी नारदांचे मन किंचितही विचलित झाले नाही. त्यांची समाधी भंग पावली नाही. यामागे एक अत्यंत गूढ कारण होते. ज्या ठिकाणी नारदजी तपश्चर्या करत होते त्याच ठिकाणी पूर्वी भगवान शिवांनी कामदेवाला भस्म केले होते. त्यावेळी भगवान शिवांनी कामदेवाला वरदान दिले होते की भविष्यातही या पवित्र क्षेत्रामध्ये त्याचा प्रभाव चालणार नाही. त्यामुळे नारदांच्या तपश्चर्येसमोर कामदेव पूर्णपणे पराभूत झाला आणि शेवटी निराश होऊन तो देवराज इंद्राकडे परतला. कामदेवाला पराभूत झालेले पाहून देवराज इंद्रालाही मोठे आश्चर्य वाटले, परंतु भगवान शिवांच्या मायेमुळे मोहित झाल्यामुळे त्यांना या घटनेमागील खरे रहस्य समजले नाही. दुसरीकडे देवर्षी नारदांनीही असा विचार केला की मी माझ्या तपोबलाच्या सामर्थ्याने कामदेवावर विजय मिळवला आहे आणि याच ठिकाणी त्यांच्या मनामध्ये एक सूक्ष्म अहंकार जन्माला आला. वास्तविक पाहता कामदेवावर झालेला विजय हा नारदांच्या स्वतःच्या सामर्थ्यामुळे नव्हता, तो भगवान शिवांच्या कृपेमुळे मिळालेला विजय होता. परंतु भगवान शिवांच्या कृपेचे हे रहस्य नारदांच्या लक्षात आले नाही. या विजयाच्या भावनेने प्रेरित होऊन नारदजी सर्वप्रथम कैलास पर्वतावर गेले आणि तेथे त्यांनी भगवान शिवांना आपल्या संपूर्ण तपश्चर्येचा आणि कामदेवावर मिळवलेल्या विजयाचा वृत्तांत सांगितला. नारदांनी सांगितलेले सर्व काही ऐकून भगवान महादेव मंदस्मित करत म्हणाले, हे नारदा, या घटनेचा वृत्तांत तू कोणालाही सांगू नकोस आणि विशेषतः भगवान विष्णूंसमोर तर या घटनेचा उल्लेख कधीही करू नकोस. हे रहस्य गुप्तच राहू दे. परंतु भगवान शिवांच्या मायेने मोहित झालेले नारद मुनी त्या उपदेशाचे महत्त्व समजू शकले नाहीत. तेथून ते ब्रह्मलोकात पोहोचले आणि त्यांनी ब्रह्मदेवांनाही आपल्या कामविजयाची संपूर्ण कथा सांगितली. ब्रह्मदेवांनीही त्यांना सावध केले आणि सांगितले की या विषयाचा कधीही गर्व करू नका. परंतु अहंकारामुळे नारद मुनींनी ब्रह्मदेवांचे म्हणणेही मनावर घेतले नाही. शेवटी आपल्या तपश्चर्येचा अभिमान मनात घेऊन ते थेट भगवान विष्णूंच्या धामात पोहोचले. भगवान विष्णूंना नारद मुनींच्या मनातील अवस्था आधीपासूनच ज्ञात होती. त्यांनी आदरपूर्वक नारद मुनींचे स्वागत केले आणि त्यांच्या मुखातून संपूर्ण कथा ऐकून घेतली. भगवान विष्णूंना समजले की हे सर्व भगवान शिवांच्या दिव्य लीला आणि मायेचा परिणाम आहे. त्यांनी नारद मुनींना विनम्रतेचा उपदेश करत सांगितले, हे मुनिश्रेष्ठ, ज्या हृदयात खरे ज्ञान, भक्ती आणि वैराग्य वास करते त्या मनुष्याला कामदेव कधीही पराभूत करू शकत नाही. परंतु अहंकाराने भरलेल्या नारद मुनींनी हसत उत्तर दिले, प्रभूंची कृपा जर माझ्यावर असेल तर कामदेव माझे काय बिघडवू शकतो. असे म्हणत नारद मुनी तेथून निघून गेले. त्यांना किंचितही कल्पना नव्हती की याच अहंकारामुळे पुढे त्यांच्या जीवनातील सर्वात मोठी परीक्षा त्यांची वाट पाहत होती. ते फारुषींनी सुज्जींना विचारले, हे महाभाग, नारद मुनी तेथून निघून गेल्यानंतर भगवान विष्णूंनी काय केले आणि त्यानंतर पुढे काय घडले? कृपया आम्हाला ती दिव्य कथा सांगावी. सुज्जी म्हणाले, हे मुनिजन, भगवान शिवांच्या इच्छेने भगवान विष्णूंनी आपली अद्भुत माया प्रगट केली. नारद मुनी ज्या मार्गाने जात होते त्या मार्गावर भगवान विष्णूंनी एक अत्यंत भव्य, सुंदर आणि मनोहर नगर निर्माण केले. त्या नगराचा राजा शिलनिधी होता. राजा आपल्या अत्यंत रूपवती कन्या श्रीमती हिचे स्वयंवर आयोजित करत होता.
त्या स्वयंवरासाठी अनेक पराक्रमी आणि राजघराण्यातील राजकुमार तेथे उपस्थित झाले होते. नारद मुनी त्या नगरात पोहोचले आणि राजाची भेट घेतली. राजाने आदरपूर्वक नारद मुनींचे स्वागत केले आणि आपल्या कन्या श्रीमतीचा परिचय करून दिला. त्यानंतर त्याने नारद मुनींना विनंती केली, हे मुनिवर, कृपया माझ्या कन्येचे भविष्य जाणून सांगा. नारद मुनींनी जेव्हा राजकुमारी श्रीमतीला पाहिले तेव्हा भगवान शिवांच्या मायेच्या प्रभावामुळे ते तिच्या रूपावर मोहित झाले. त्यांनी राजाला सांगितले, ही कन्या अत्यंत भाग्यशाली आहे. हिचा पती महान, पराक्रमी आणि देवतांमध्ये श्रेष्ठ असा पुरुष असेल. असे सांगून नारद मुनी तेथून निघून आले. परंतु त्यांच्या मनात आता त्याच राजकुमारीशी विवाह करण्याची इच्छा निर्माण झाली होती. ते मनात विचार करू लागले, जर मला भगवान विष्णूंसारखे दिव्य आणि सुंदर रूप प्राप्त झाले तर राजकुमारी निश्चितच माझेच वरण करेल. हा विचार मनात घेऊन नारद मुनी पुन्हा भगवान विष्णूंच्या धामात पोहोचले. तेथे त्यांनी भगवान विष्णूंना विनंती केली, प्रभू, मला आपले दिव्य आणि सुंदर रूप प्रदान करा. नारद मुनींची ही इच्छा भगवान विष्णूंना माहीत होती. त्यांना भगवान शिवांची संपूर्ण लीला देखील माहीत होती. भगवान विष्णू मंदस्मित करत म्हणाले, हे नारद, मी तेच करीन जे खरोखरच तुझ्या हिताचे असेल. असे म्हणत भगवान विष्णूंनी नारद मुनींना आपले तेजस्वी स्वरूप तर दिले, परंतु त्यांचा चेहरा वानरासारखा करून ठेवला. आणि नारद मुनींना याची किंचितही जाणीव नव्हती की ज्या रूपाच्या जोरावर ते स्वयंवरात राजकुमारीला जिंकण्याचे स्वप्न पाहत होते, त्याच रूपामुळे पुढे त्यांची मोठी फजिती होणार होती. शिवमायेच्या प्रभावामुळे नारद मुनींना याची किंचितही जाणीव झाली नाही. ते अतिशय प्रसन्न मनाने स्वयंवर सभेत पोहोचले आणि अगदी निश्चिंत होऊन बसले. त्यांच्या मनात पूर्ण विश्वास होता की आता राजकुमारी निश्चितपणे आपल्यालाच वरमाला घालेल. सभेत उपस्थित असलेले सर्व लोक नारद मुनींना त्यांच्या नेहमीच्या रूपातच पाहत होते, परंतु भगवान शिवांचे 2 गण ब्राह्मणाचा वेश धारण करून तेथे उपस्थित होते. ते मात्र नारद मुनींचा खरा वानरासारखा चेहरा पाहत होते. ते दोघे एकमेकांकडे पाहून हसत म्हणू लागले, शरीर तर विष्णूंसारखे सुंदर आहे, पण मुख मात्र वानरासारखे आहे. इतक्यात राजकुमारी श्रीमती हातात वरमाला घेऊन स्वयंवर सभेत आली. जेव्हा तिची नजर नारद मुनींवर पडली तेव्हा तिला त्यांचा वानरासारखा चेहरा दिसला. त्यामुळे ती त्यांच्याकडे न थांबता पुढे निघून गेली. तेवढ्यात भगवान विष्णू स्वतः एका तेजस्वी राजकुमाराचे रूप धारण करून तेथे प्रगट झाले. त्यांना फक्त राजकुमारीलाच पाहता येत होते. भगवान विष्णूंना पाहताच राजकुमारी अत्यंत प्रसन्न झाली आणि तिने त्यांच्या गळ्यात वरमाला घातली. आणि त्या क्षणी भगवान विष्णू राजकुमारीला सोबत घेऊन तेथून अदृश्य झाले. हे सर्व पाहून नारद मुनी स्तब्ध झाले. त्यांना काहीच समजत नव्हते. तेव्हा शिवांच्या त्या 2 गणांनी त्यांना म्हटले, हे मुनिवर, आधी एकदा आरशात आपला चेहरा तर पहा. नारद मुनींनी जेव्हा आपला वानरासारखा चेहरा पाहिला तेव्हा त्यांच्या क्रोधाची सीमा राहिली नाही. शिवमायेच्या प्रभावामुळे मोहित झालेल्या नारद मुनींनी त्या दोन्ही शिवगणांना श्राप दिला. ते म्हणाले, तुम्ही माझा उपहास केला आहे, म्हणून तुम्ही दोघेही पुढील जन्मी राक्षसाचे रूप धारण कराल. शिवगणांना माहित होते की हे सर्व भगवान शिवांचीच लीला आहे, त्यामुळे त्यांनी कोणताही विरोध केला नाही. त्यांनी शांतपणे तो श्राप स्वीकारला, भगवान शिवांचे स्मरण केले आणि तेथून निघून गेले. तेव्हा ऋषींनी सुज्जींना विचारले, हे सुज्जी, शिवगणांना श्राप दिल्यानंतर क्रोध आणि मोहाने व्याकुळ झालेले नारद मुनी पुढे काय करू लागले? सुज्जी म्हणाले, हे मुनिजन हो, शिवमायेने मोहित झालेले नारद मुनी जेव्हा पुन्हा जलामध्ये आपला वानरासारखा चेहरा पाहू लागले तेव्हा त्यांचा क्रोध आणखीनच वाढला. त्यांना वाटले की भगवान विष्णूंनी आपल्यासोबत मोठा छल केला आहे. क्रोधाने भरलेले नारद मुनी तत्काळ विष्णू लोकात पोहोचले आणि भगवान विष्णूंना कठोर शब्द बोलू लागले. ते म्हणाले, हे विष्णू, तुम्ही आपल्या मायेच्या सामर्थ्याने संपूर्ण जगाला भ्रमित करता. आज तुम्ही माझ्यासोबतही छळ केला आहे. ज्या प्रकारे तुम्ही मला स्त्रीच्या मोहात पाडून माझा अपमान केला आहे, त्याच प्रकारे तुम्हालाही मनुष्य रूप धारण करून आपल्या पत्नीच्या वियोगाचे दुःख सहन करावे लागेल. आणि ज्या वानरांसारखा तुम्ही माझा चेहरा केला होता तेच वानर त्यावेळी तुमचे सहाय्यक बनतील. नारद मुनींचा हा श्राप ऐकून भगवान विष्णू शांत राहिले. त्यांनी कोणताही विरोध केला नाही आणि तो श्राप स्वीकारला, कारण त्यांना माहित होते की हे सर्व भगवान शिवांचीच लीला आहे. त्या क्षणी भगवान शिवांनी आपल्या मायेचे आवरण दूर केले.
जसे शिवमाया दूर झाली तसे नारद मुनींचा मोह पूर्णपणे नष्ट झाला. त्यांना आपल्या चुकीची जाणीव झाली आणि ते अत्यंत पश्चातापाने भरून गेले. ते ताबडतोब भगवान विष्णूंच्या चरणी पडले आणि म्हणाले, हे प्रभू, मोहाच्या प्रभावामुळे मी आपल्याशी कठोर शब्द बोललो आणि आपल्याला श्राप देखील दिला. माझ्याकडून फार मोठा अपराध घडला आहे. कृपया मला क्षमा करा आणि मला सांगा की या पापाचे प्रायश्चित्त मी कशा प्रकारे करू. भगवान विष्णूंनी प्रेमाने नारद मुनींना उठवले आणि म्हणाले, हे नारद, शोक करू नका. हे सर्व भगवान शिवांच्या इच्छेनेच घडले आहे. तुम्ही यापूर्वी महादेवांच्या आज्ञेचा अवमान केला होता, त्याचाच हा परिणाम आहे. तुमचा अहंकार दूर करण्यासाठी भगवान शिवांनी आपल्या मायेने ही लीला रचली. त्यानंतर भगवान विष्णू म्हणाले, भगवान शिव हेच परब्रह्म आहेत. त्यांच्याच इच्छेने या सृष्टीची निर्मिती, पालन आणि संहार होत असतो. त्यांच्या मायेने देवता सुद्धा मोहित होतात. म्हणून आपल्या तपश्चर्येचा, ज्ञानाचा किंवा शक्तीचा कधीही अहंकार करू नये. ते पुढे म्हणाले, जर तुम्हाला या दोषातून मुक्त व्हायचे असेल तर सतत भगवान शिवांचे स्मरण करा. त्यांच्या पवित्र नामांचा जप करा. शिवमहिमेचे श्रवण आणि कीर्तन करा आणि पूर्ण श्रद्धेने त्यांची आराधना करा. भगवान शिवांच्या नामाचे स्मरण केल्याने मोठमोठ्या पापांचाही नाश होतो. शिवभक्तीमुळे नारद मुनींचे मन पूर्णपणे निर्मळ झाले होते. त्याच वेळी भगवान शिवांचे ते दोन्ही गण नारद मुनींकडे आले, ज्यांना नारदांनी क्रोधाच्या भरात श्राप दिला होता. त्या दोघांनी अत्यंत नम्रतेने नारद मुनींच्या चरणांना स्पर्श करून म्हटले, हे देवर्षी, आम्ही दोघेही प्रत्यक्षात भगवान शिवांचे गण आहोत. त्यावेळी तुमची बुद्धी भगवान शिवांच्या मायेने मोहित झाली होती. त्यामुळे तुम्ही आम्हाला श्राप दिलात. आम्हाला माहित आहे की यात कोणाचाही दोष नाही. हे सर्व भगवान शिवांच्या इच्छेनेच घडले आहे. आता कृपा करून आमच्या उद्धाराचा मार्ग आम्हाला सांगा. त्यांची ही नम्र प्रार्थना ऐकून नारद मुनींनाही आपल्या चुकीची जाणीव झाली. त्यांनी प्रेमाने त्यांना सांगितले, त्यावेळी माझी बुद्धी मोहाने झाकली गेली होती. त्यामुळे मी तुम्हाला शाप दिला. माझा शाप तर नक्कीच फलित होईल, परंतु त्याचा शेवट मात्र मंगलमय असेल. नारद मुनी पुढे म्हणाले, तुम्ही दोघेही महर्षी विश्रवा यांचे पुत्र म्हणून रावण आणि कुंभकर्ण या रूपात जन्म घ्याल. तुम्हाला महान शक्ती, बल आणि वैभव प्राप्त होईल. तुम्ही भगवान शिवांचे भक्तही राहाल आणि शेवटी स्वयं भगवान विष्णूंच्या अवताराच्या हातून मोक्ष प्राप्त करून पुन्हा तुमचे दिव्य पद प्राप्त कराल. हे ऐकून ते दोन्ही शिवगण अत्यंत प्रसन्न झाले. त्यांनी नारद मुनींना प्रणाम केला आणि आपल्या लोकात परत गेले. यानंतर नारद मुनी भगवान शिवांच्या भक्तीत पूर्णपणे लीन झाले. विविध तीर्थांचे दर्शन घेत घेत शेवटी ते भगवान शिवांना अत्यंत प्रिय असलेल्या काशी नगरीत पोहोचले. काशीमध्ये त्यांनी अत्यंत श्रद्धेने भगवान विश्वनाथांचे दर्शन घेतले आणि त्यांची पूजा केली. काही काळ काशीमध्ये वास्तव्य केल्यानंतर त्यांच्या मनात भगवान शिवांच्या वास्तविक स्वरूपाचे ज्ञान प्राप्त करण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. याच उद्देशाने ते ब्रह्मलोकात गेले. ब्रह्मदेवांना प्रणाम करून आणि त्यांची स्तुती ऐकल्यानंतर नारद मुनी अत्यंत नम्रतेने म्हणाले, हे पितामह, आपल्या कृपेमुळे मला भगवान विष्णूंचे महात्म्य तसेच अनेक आध्यात्मिक मार्गांचे ज्ञान प्राप्त झाले आहे. परंतु अद्याप मला भगवान शिवांचे वास्तविक तत्व आणि त्यांच्या उपासनेचे रहस्य पूर्णपणे समजलेले नाही. नारद मुनी पुढे विचारू लागले, भगवान शिव निर्गुण असूनही सगुण कसे आहेत? सृष्टीच्या निर्मितीमध्ये ते कोणत्या स्वरूपात अस्तित्वात होते? सृष्टीच्या पालनामध्ये आणि संहारामध्ये त्यांची नेमकी काय भूमिका आहे? आणि ते आपल्या भक्तांवर कोणत्या प्रकारे कृपा करतात? नारद मुनींचे हे प्रश्न ऐकून ब्रह्मदेव म्हणाले, हे नारदा, तू अत्यंत कल्याणकारी प्रश्न विचारला आहेस. आता मी तुला त्या दिव्य शिवतत्वाचे वर्णन सांगतो, ज्याचे संपूर्ण रहस्य मलाही ज्ञात नाही. भगवान विष्णूंनाही त्याचे पूर्ण ज्ञान नाही आणि इतर कोणत्याही देवतेलाही त्याचे संपूर्ण रहस्य माहीत नाही. ब्रह्मदेव पुढे म्हणाले, प्रलय काळात जेव्हा संपूर्ण सृष्टीचा नाश झाला होता, तेव्हा ना सूर्य होता, ना चंद्र होता, ना दिवस होता, ना रात्र होती, ना पृथ्वी होती, ना जल, ना वायू, ना अग्नी. सर्वत्र केवळ अमर्याद आणि गहन अंधकार पसरलेला होता. अशा त्यावेळी या संपूर्ण चराचर सृष्टीमध्ये केवळ एकच परमसत्य विद्यमान होते
आणि ते म्हणजे निराकार, अनादी, अनंत, निर्विकार आणि सर्वव्यापी परब्रह्म. योगी आपल्या ध्यानामध्ये ज्या परमतत्वाचा अनुभव घेतात तेच ते परब्रह्म होय. जेव्हा सृष्टीची निर्मिती करण्याची वेळ आली तेव्हा त्याच परब्रह्मामध्ये एकातून अनेक व्हावे अशी इच्छा उत्पन्न झाली. आपल्या दिव्य लीलेने त्या निराकार परमात्म्याने साकार रूप धारण केले. तेच दिव्य स्वरूप पुढे भगवान सदाशिव म्हणून ओळखले गेले. यानंतर भगवान सदाशिवांनी आपल्या स्वतःच्या स्वरूपातून आपल्या अविनाशी पराशक्तीला प्रगट केले. तीच आदिशक्ती अंबिका प्रकृती आणि संपूर्ण सृष्टीची मूळ जननी आहे. शिव आणि शक्ती या दोघांनी मिळून संपूर्ण सृष्टीचा आधार निर्माण केला. यानंतर शिव आणि शक्ती यांनी एका दिव्य लोकाची निर्मिती केली. त्या दिव्य लोकाला शिवलोक असे म्हटले गेले. हाच परमपवित्र प्रदेश पुढे काशी, आनंदवन आणि अभिमुक्त क्षेत्र या नावांनी प्रसिद्ध झाला. असे मानले जाते की प्रलय काळात संपूर्ण सृष्टीचा नाश झाला तरी भगवान शिव आणि माता शक्ती या पवित्र स्थानाचा कधीही त्याग करत नाहीत. एकदा भगवान शिव आणि माता शक्ती यांनी विचार केला की आता सृष्टीचे संचालन करण्यासाठी अशा एका पुरुषाची निर्मिती केली पाहिजे जो त्यांच्या आज्ञेने संपूर्ण सृष्टीचे पालन आणि व्यवस्थापन करेल आणि आपण स्वतः आनंदवनामध्ये निवास करून आपल्या दिव्यलीला करत राहू. असा निश्चय केल्यानंतर भगवान सदाशिवांनी आपल्या वाम अंगाला अमृताचा स्पर्श केला. त्या क्षणी तेथून एक अत्यंत तेजस्वी, शांत, गंभीर आणि दिव्य पुरुष प्रगट झाला. त्याचा वर्ण इंद्रनील मण्याप्रमाणे श्याम वर्णाचा होता. त्या दिव्य पुरुषाने भगवान शिवांना नमस्कार केला आणि विनम्रपणे विचारले, हे प्रभो, माझे नाव काय आहे आणि माझे कर्तव्य काय आहे ते मला सांगा. भगवान शिव मंदस्मित करत म्हणाले, हे वत्सा, तुझे नाव विष्णू असेल कारण तू संपूर्ण जगामध्ये व्यापक स्वरूपाने विद्यमान राहशील. आता तू तपस्या कर. भगवान शिवांनी पुढे सांगितले की महान कार्याची सिद्धी तपश्चर्येमुळेच होते. असे सांगून भगवान शिवांनी आपल्या श्वासातून भगवान विष्णूंना वेदांचे ज्ञान प्रदान केले. भगवान विष्णूंनी भगवान शिवांना नमस्कार केला आणि त्यानंतर दीर्घकाळ कठोर तपश्चर्येमध्ये लीन झाले. त्याच वेळी भगवान शिव आणि माता शक्ती तेथून अंतर्धान पावले. भगवान विष्णूंनी तब्बल 12,000 दिव्य वर्षे तपस्या केली, परंतु एवढी दीर्घ तपश्चर्या करूनही त्यांना भगवान शिवांचे दर्शन झाले नाही. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये क्षणभर संशय निर्माण झाला. तेव्हाच आकाशातून एक दिव्य वाणी ऐकू आली, हे विष्णू, पुन्हा तपस्या कर. त्या दिव्य आदेशाचे पालन करून भगवान विष्णूंनी आणखीन कठोर तपश्चर्या सुरू केली. दीर्घकाळ तपस्या करत असताना त्यांच्या शरीरातून दिव्य जलधारा प्रवाहित होऊ लागल्या. त्या दिव्य जलाने संपूर्ण शून्य आकाश भरून गेले. यानंतर त्याच दिव्य जलामध्ये भगवान विष्णू योग निद्रेत स्थित झाले. संस्कृत भाषेमध्ये जलाला नार असे म्हटले जाते आणि त्या नारामध्ये म्हणजेच दिव्य जलामध्ये शयन केल्यामुळे भगवान विष्णूंना नारायण हे नाव प्राप्त झाले. काळ पुढे सरकत गेला आणि भगवान नारायणांपासून सृष्टीच्या निर्मितीसाठी विविध तत्वे प्रगट झाली. त्यांच्यापासून प्रथम महतत्व, त्यानंतर 3 गुण सत्व, रज आणि तम, मग अहंकार, त्यानंतर 5 तन्मात्रा, 5 महाभूत, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि अशा प्रकारे सृष्टीच्या निर्मितीशी संबंधित एकूण 24 तत्वे प्रगट झाली. याच तत्वांच्या आधारे पुढे संपूर्ण सृष्टीच्या निर्मितीचा आधार तयार झाला. यानंतर ब्रह्मदेव पुढील सृष्टीचे दिव्य रहस्य सांगू लागले. ब्रह्मदेव म्हणाले, हे नारदा, ज्यावेळी भगवान नारायण प्रलयाच्या जलामध्ये योग निद्रेत स्थित होते त्याच वेळी भगवान शिवांच्या इच्छेने त्यांच्या नाभीतून एक दिव्य आणि अनंत कमळ प्रगट झाले. ते कमळ असंख्य दलांनी युक्त होते. त्याचे तेज कोट्यावधी सूर्याप्रमाणे प्रखर होते आणि ते अत्यंत अद्भुत होते. त्यानंतर भगवान सदाशिवांनी आपल्या लीलेने मला आपल्या उजव्या अंगातून उत्पन्न केले आणि आपल्या मायेच्या प्रभावाने मला त्या कमळावर स्थापित केले. कमळातून माझा जन्म झाल्यामुळे मला माझ्या खऱ्या उत्पत्तीचे ज्ञान नव्हते. मी विचार करू लागलो, मी कोण आहे, मी कुठून आलो आहे, मला जन्म कोणी दिला आहे. या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी मी त्या कमळाच्या देठाच्या आधाराने खाली उतरू लागलो आणि बराच काळ त्याच्या मुळाचा शोध घेत राहिलो, परंतु मला त्या कमळाच्या मुळाचा अंत सापडला नाही. त्यानंतर मी पुन्हा वर येण्याचा प्रयत्न केला,
परंतु कमळाची सीमा देखील मला सापडली नाही. तेव्हा अचानक आकाशवाणी झाली, तप कर. त्या आदेशाचे पालन करून मी कठोर तपश्चर्या केली. माझ्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन माझ्या समोर 4 भुजधारी भगवान विष्णू प्रगट झाले. भगवान विष्णूंना पाहून मला अत्यंत आश्चर्य वाटले, परंतु भगवान शिवांच्या मायेच्या प्रभावामुळे मी त्यांना माझा जन्मदाता म्हणून ओळखू शकलो नाही. भगवान विष्णू माझ्याकडे पाहून हसले आणि म्हणाले, हे वत्सा, तुझे स्वागत आहे. त्यांनी मला वत्सा असे संबोधताच माझ्यामध्ये रजोगुणाचा प्रभाव जागृत झाला. माझ्या मनामध्ये अहंकार निर्माण झाला आणि मी म्हणालो, मला वत्सा असे का संबोधत आहात? मी स्वतः सृष्टीकर्ता आहे, मी स्वयंभू आहे आणि संपूर्ण जगाचा रचयिता आहे. माझे हे शब्द ऐकून भगवान विष्णू म्हणाले, हे ब्रह्मदेवा, तू माझ्या नाभिकमलातून उत्पन्न झाला आहेस. या सृष्टीतील 24 तत्वांची रचना मी केली आहे. मीच या संपूर्ण जगाचा पालन करता आणि परम आधार आहे. भगवान विष्णूंचे हे शब्द ऐकून माझा अहंकार आणखीन वाढला. मी देखील त्यांना आवाहन दिले. त्यानंतर आम्ही दोघेही आपापले श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी वाद करू लागलो. त्याच वेळी तेथे एक महान ऋषी प्रगट झाले. त्या ऋषींनी आम्हाला सांगितले की ओम हे भगवान शिवांचे वाचक आहे आणि याच प्रणवातून संपूर्ण सृष्टीचे रहस्य प्रगट होते. त्यांनी पुढे समजावून सांगितले, ओम मधील अकार हा ब्रह्मदेवाचा बोध करून देतो, उकार हा भगवान विष्णूंचा बोध करून देतो आणि मकार हा भगवान रुद्रांचा बोध करून देतो. हे तिन्ही देवसृष्टीची निर्मिती, पालन आणि अनुग्रह यांचे आधार आहेत. परंतु या तिन्हींपेक्षाही परे असलेले स्वयं महेश्वर हेच या संपूर्ण सृष्टीचे परम कारण आहेत. त्यानंतर त्या ऋषींनी सांगितले की भगवान महेश्वरांच्या इच्छेने सृष्टीचे बीज प्रगट झाले. त्याच बीजातून दिव्य हिरण्यगर्भ म्हणजेच ब्रह्मांडरूपी अंड्याची उत्पत्ती झाली. योग्य वेळ येताच ते ब्रह्मांड अंडे 2 भागात विभागले गेले. त्याचा वरचा भाग स्वर्गलोक झाला आणि खालचा भाग पृथ्वीलोक बनला. यानंतर त्याच्यापासून पुढे सृष्टीच्या विस्ताराचा क्रम सुरू झाला. इतक्यात भगवान विष्णूंनी माझ्यासोबत भगवान महेश्वरांचे आणखीन एक अद्भुत स्वरूप पाहिले. ते स्वरूप 5 मुखांचे, 10 भुजांचे आणि दिव्य तेजाने प्रकाशित होते. कर्पुराप्रमाणे गौरवर्ण असलेल्या त्या परम दिव्य स्वरूपाचे दर्शन घेऊन आम्ही दोघेही कृतार्थ झालो. त्यानंतर भगवान महेश्वरांनी आपले दिव्य शब्दमय स्वरूप देखील प्रगट केले. तेव्हा आम्हाला अनुभव आला की संपूर्ण वर्णमाला, प्रणव, ओम आणि सर्व वेद मंत्र हे प्रत्यक्षात भगवान महेश्वरांच्या स्वरूपाचे अंग आहेत. सर्व मंत्रांचे आणि वेदांचे मूळ देखील तेच परमेश्वर आहेत. यानंतर भगवान विष्णूंना गायत्री मंत्र, पंचाक्षरी मंत्र, ओम नमः शिवाय, महामृत्युंजय मंत्र तसेच इतर अनेक दिव्य शैव मंत्रांचे साक्षात्कार झाले आणि ते श्रद्धापूर्वक त्या मंत्राचा जप करू लागले. शेवटी आम्हा दोघांना सृष्टीची निर्मिती, स्थिती आणि संहार यांचे कारण असलेल्या सदाशिव, साममहेश्वर यांच्या त्या परम दिव्य स्वरूपाचे दर्शन झाले. त्यांचे दर्शन होताच भगवान विष्णू आणि मी अत्यंत प्रसन्न झालो आणि अत्यंत विनम्रतेने त्यांची स्तुती करण्यास सुरुवात केली. ब्रह्मदेव म्हणाले, हे नारदा, भगवान विष्णूंनी केलेल्या स्तुतीने प्रसन्न होऊन करुणामूर्ती भगवान महादेव माता उमेसह आमच्या समोर प्रगट झाले. त्यांचे 5 मुख, प्रत्येक मुखावर 3 नेत्र, मस्तकावर विराजमान झालेला अर्धचंद्र, जटांचा मुकुट, गौरवर्ण, नीलकंठ आणि अंगावर धारण केलेली पवित्र भस्म अशा त्या दिव्य स्वरूपाचे दर्शन घेऊन आम्ही दोघेही धन्य झालो. आम्ही अत्यंत श्रद्धेने आणि भक्तिभावाने त्यांना प्रणाम केला. तेव्हा भगवान शिव आमच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी भगवान विष्णूंना वेदांचे ज्ञान तसेच परम दिव्य तत्वाचा उपदेश केला. भगवान विष्णूंनी तेच ज्ञान मलाही प्रदान केले. ज्ञान प्राप्त झाल्यानंतर भगवान विष्णूंनी अत्यंत नम्रतेने भगवान शिवांना विचारले, हे प्रभो, आपली आराधना कोणत्या प्रकारे करावी? आपण कोणत्या प्रकारे प्रसन्न होता आणि आपल्या आज्ञेने आम्हा दोघांनी कोणते कार्य करावे? तेव्हा भगवान शिव म्हणाले, हे देवांनो, तुमच्या दोघांच्या भक्तीने मी अत्यंत प्रसन्न झालो आहे. माझे हे लिंग स्वरूप सदैव पूजनीय आणि ध्यान करण्यास योग्य आहे. जो कोणी श्रद्धा आणि भक्तिपूर्वक माझ्या लिंग स्वरूपाची पूजा करेल त्याच्या सर्व मनोकामना मी पूर्ण करीन आणि त्याचे सर्व दुःख व कष्ट दूर करीन.
त्यानंतर भगवान शिव म्हणाले, तुम्ही दोघेही माझ्या स्वरूपातून प्रगट झालेले आहात. ब्रह्मदेव माझ्या उजव्या अंगातून आणि भगवान विष्णू माझ्या डाव्या अंगातून उत्पन्न झाले आहेत. म्हणून मी तुम्हाला वरदान देतो की माझ्या प्रती तुमची भक्ती सदैव अटल आणि अखंड राहो. यानंतर भगवान शिवांनी त्यांना आदेश दिला, हे ब्रह्मदेवा, तुम्ही सृष्टीची निर्मिती करा. हे विष्णू, तुम्ही या संपूर्ण जगाचे पालन पोषण करा. माझी आराधना करत आपापली कर्तव्ये पार पाडा. असे केल्यास तुम्ही सदैव यशस्वी व्हाल. भगवान शिवांचे हे वचन ऐकून भगवान विष्णू अत्यंत नम्रतेने म्हणाले, हे प्रभू, आम्हाला अन्य कोणत्याही वरदानाची इच्छा नाही. आमची एकच इच्छा आहे, आपली भक्ती कधीही आमच्यापासून दूर जाऊ नये आणि जेव्हा जेव्हा आवश्यकता भासेल तेव्हा आपण आमच्या मदतीसाठी सदैव उपस्थित राहावे. भगवान विष्णूंचे हे शब्द ऐकून भगवान शिव मंदस्मित करत म्हणाले, मी सृष्टीची निर्मिती, पालन आणि संहार यांचा मूलभूत कारण आहे. व्यवहाराच्या दृष्टीने मी ब्रह्मा, विष्णू आणि रुद्र या 3 रूपांमध्ये प्रगट होतो, परंतु वास्तविक पाहता मी एकच आहे, निष्कल, निर्गुण आणि सच्चिदानंद परब्रह्म. भगवान शिव पुढे म्हणाले, योग्य वेळ आल्यावर माझ्याच अंशातून रुद्र प्रगट होतील. त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये कोणताही भेद नाही. ज्याप्रमाणे एकाच सोन्यापासून अनेक प्रकारचे दागिने तयार होतात किंवा एकाच मातीपासून अनेक प्रकारची मातीची भांडी तयार होतात, त्याचप्रमाणे नाम आणि रूप जरी वेगवेगळे असले तरी त्यामागील तत्व एकच असते. म्हणून शिव आणि रुद्र यांच्यामध्ये कधीही भेद मानू नका. यानंतर भगवान शिवांनी आपल्या करकमलांनी आम्हा दोघांना स्पर्श केला आणि अनेक दिव्य धर्मांचे ज्ञान व उपदेश दिले. तसेच आम्हाला अनेक वरदान दिले आणि आमच्या कल्याणासाठी आशीर्वाद दिला. त्यानंतर भक्तवत्सल भगवान शंभू, माता उमा यांच्यासह आमच्या डोळ्यांसमोरच हळूहळू अंतर्धान पावले. परंतु तुम्हाला माहीत आहे का, एक वेळ अशीही आली होती जेव्हा स्वयं भगवान शिवांनी माता पार्वतीची परीक्षा घेतली होती आणि त्या परीक्षेत जे काही घडले त्याने केवळ एक व्यक्ती नाही तर संपूर्ण 3ही लोक हादरून गेले होते. तर मग नेमके काय घडले होते? भगवान शिवांनी माता पार्वतीची परीक्षा का घेतली आणि त्या परीक्षेचा परिणाम काय झाला हे जाणून घेण्यासाठी पाहूया अध्याय 3 आणि ही अद्भुत कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. अध्याय 3. जेव्हा भगवान शिवांनी पार्वतीची परीक्षा घेतली. ब्रह्मदेव म्हणाले, भगवान शिवांनी स्वतः माता पार्वतीच्या तपश्चर्येची परीक्षा घेण्याचा निश्चय केला. त्यांनी जटाधारी वृद्ध ब्राह्मणाचे रूप धारण केले. हातात दंड आणि छत्र घेऊन ते त्या वनात पोहोचले ज्या ठिकाणी पार्वती आपल्या संख्यासह अत्यंत कठोर तपश्चर्या करत होत्या. त्यांच्या तेजामुळे संपूर्ण वन प्रकाशित होऊन गेले. त्या तेजस्वी ब्राह्मणाला पाहून माता पार्वतींनी आदरपूर्वक त्यांचे स्वागत केले, विधीपूर्वक त्यांचे पूजन केले आणि अत्यंत नम्रतेने विचारले, हे ब्राह्मणदेव, आपण कोण आहात आणि या वनात आपण कोणत्या उद्देशाने पधारला आहात? ब्राह्मणाच्या रूपातील भगवान शिव म्हणाले, मी एक वृद्ध तपस्वी ब्राह्मण आहे आणि संपूर्ण संसारात भ्रमण करत असतो. परंतु आधी तू स्वतःचा परिचय करून दे. तू कोण आहेस आणि या निर्जन वनात एवढी कठोर तपश्चर्या का करत आहेस? तुझी अवस्था तर सुखवैभव उपभोगण्याची आहे, मग तू एवढे कठीण व्रत का स्वीकारले आहेस? ते पुढे म्हणाले, तुला पाहिल्यावर असे वाटते की तू एखादी देवीच असावी. तू सावित्री आहेस का, लक्ष्मी आहेस का की सरस्वती आहेस? आणि जर यापैकी कोणीही नशील तर मग स्वतःला एवढे कष्ट देऊन तू नेमके काय साध्य करू इच्छित आहेस? पार्वतींनी शांत स्वरात उत्तर दिले, मी ना सावित्री आहे, ना लक्ष्मी आणि ना सरस्वती. मी पर्वतराज हिमालयाची कन्या पार्वती आहे. पूर्वजन्मी मी दक्ष प्रजापतीची कन्या सती होते. माझ्या पित्याने भगवान शिवांचा केलेला अपमान मी सहन करू शकले नाही आणि त्यामुळे मी स्वतःचे शरीर त्यागले. या जन्मातही मी भगवान शिवांनाच माझा पती म्हणून प्राप्त करण्याचा संकल्प केला आहे. त्यापुढे म्हणाल्या, कामदेव भस्म झाल्यानंतर भगवान शिव येथून निघून गेले. तेव्हापासून मी गंगेच्या तीरावर कठोर तपश्चर्या करत आहे. अनेक वर्ष तपश्चर्या करूनही जेव्हा मला माझ्या आराध्य भगवान शिवांचे दर्शन झाले नाही तेव्हा मी अग्निप्रवेश करण्याचा निश्चय केला. आपल्याला पाहिल्यामुळेच मी काही क्षण थांबले. असे म्हणत माता पार्वती अग्नीत प्रवेश करण्यासाठी पुढे सरसावल्या.
परंतु त्यांच्या तपश्चर्येच्या प्रभावामुळे ती अग्नीची ज्वाला चंदनाप्रमाणे शीतल झाली. अग्नीने पार्वतींच्या शरीराला किंचितही इजा केली नाही. हे पाहून ब्राह्मणाच्या रूपातील भगवान शिव मंदस्मित करत म्हणाले, हे देवी, तुझ्या तपश्चर्येमुळे ना तुझे शरीर जळाले आणि ना अद्याप तुझी मनोकामना पूर्ण झाली. मग यामागचे कारण मला सविस्तर सांग. जर हे तप एखाद्या अनुचित किंवा चुकीच्या उद्देशासाठी असेल तर स्वतःला एवढे कठोर कष्ट देणे व्यर्थ आहे. तेव्हा पार्वतींनी आपल्या प्रिय सखी विजयाकडे संकेत केला. विजया त्या ब्राह्मणाला म्हणाली, हे विप्रवर, या माझ्या सखी पर्वतराज हिमालयाची कन्या पार्वती आहेत. गेली 3000 वर्षे त्या केवळ भगवान शिवांना पतिरूपाने प्राप्त करण्यासाठी अत्यंत कठोर तपश्चर्या करत आहेत. इंद्र, ब्रह्मदेव, भगवान विष्णू आणि इतर अनेक देवतांकडून आलेले प्रस्तावही त्यांनी नाकारले आहेत. त्यांनी केवळ भगवान शंकरांनाच आपले सर्वस्व मानले आहे. हे कठोर तपश्चर्या देखील देवर्षी नारदांच्या उपदेशानेच त्यांनी सुरू केली आहे. आता त्यांच्या जीवनातील एकमेव ध्येय आणि एकमेव मनोकामना म्हणजे भगवान शिवांना पतिरूपाने प्राप्त करणे हीच आहे. विजयाचे संपूर्ण बोलणे ऐकल्यानंतर तो जटाधारी ब्राह्मण मंदस्मित करत म्हणाला, जर हे सर्व सत्य असेल तर मला हे सर्व स्वतः देवी पार्वतींच्याच मुखांतून ऐकायचे आहे. ब्रह्मदेव म्हणाले, त्या ब्राह्मणाने असे म्हटल्यावर देवी पार्वती स्वतः त्यांना आपल्या मनातील गोष्ट सांगू लागल्या. पार्वती म्हणाल्या, हे द्विजश्रेष्ठ, माझ्या सखीने तुम्हाला जे काही सांगितले आहे ते पूर्णपणे सत्य आहे. मी मन, वचन आणि कर्माने केवळ भगवान शंकरांनाच माझे पती म्हणून स्वीकारले आहे. मला माहित आहे की भगवान शंकरांना प्राप्त करणे अत्यंत कठीण आहे. तरी सुद्धा त्यांनाच प्राप्त करण्याच्या उद्देशाने मी ही कठोर तपश्चर्या करत आहे. ब्रह्मदेव म्हणाले, पार्वतींचे हे शब्द ऐकून तो ब्राह्मण मंदस्मित करत म्हणाला, हे देवी, आता मला समजले की तुम्ही एवढी कठोर तपश्चर्या कोणत्या उद्देशाने करत आहात. जर तुम्ही मला तुमच्या मनातील ही गोष्ट सांगितली नसती तर आपली मैत्रीच व्यर्थ ठरली असती. आता मी तुमच्या हिताची गोष्ट सांगून येथून निघून जाईन. असे म्हणून तो ब्राह्मण तेथून निघू लागला. तेव्हा देवी पार्वतींनी त्यांना नमस्कार करून विनंती केली, हे विप्रवर, कृपया थांबा आणि मला योग्य मार्ग दाखवा. तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला, जर तुम्हाला खरोखर माझे मत ऐकायचे असेल तर ते अत्यंत सावधपणे ऐका. मी माझ्या गुरूंच्या कृपेमुळे महादेवांविषयी सर्व काही चांगल्या प्रकारे जाणतो. तो पुढे म्हणाला, महादेव बैलावर स्वार होतात, आपल्या शरीरावर भस्म धारण करतात, जटा धारण करतात, व्याघ्रचर्म परिधान करतात, हातात कपाल धारण करतात आणि सर्पांना आभूषणांप्रमाणे आपल्या शरीरावर धारण करतात. त्यांनी विष प्राशन केले आहे. ते स्मशानात निवास करतात आणि भूतप्रेतांचे स्वामी आहेत. त्यांच्या कुळाचा, धनदौलतीचा किंवा गृहस्थ जीवनाचा काहीही ठावठिकाणा नाही. अशा प्रकारे पूर्णपणे विरक्त आणि भयंकर स्वरूप असलेल्या शिवांना तुम्ही आपला पती का बनवू इच्छिता? यापूर्वी दक्षकन्या सतीनेही भगवान शिवांनाच आपला पती म्हणून स्वीकारले होते, परंतु शेवटी त्यांना अपमान सहन करावा लागला आणि त्यांनी आपले प्राण त्यागले. तुम्ही तर पर्वतराज हिमालयांची रूपवती आणि गुणवती कन्या आहात. तुमच्यासाठी इंद्रासारखे देवताही योग्य वर ठरू शकतात. मग तुम्ही असा वर का निवडत आहात जो बाह्य रूपाने कोणत्याही राजकुमाराप्रमाणे किंवा देवतेप्रमाणे दिसतही नाही? तुम्ही चंदनाचा त्याग करून भस्माचा स्वीकार का करत आहात? रेशमी वस्त्र सोडून पशुचर्म का स्वीकारत आहात? मौल्यवान रत्नांचा त्याग करून साधे दगड का निवडत आहात? आणि राजमहालाचा त्याग करून स्मशानाचा मार्ग का स्वीकारू इच्छिता? तुमचे सौंदर्य, तुमचे वैभव आणि तुमचे उच्च कुल हे सर्व काही भगवान शिवांच्या या विरक्त जीवनापेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. शिवांनी तर तुमच्या समोरच कामदेवाला भस्म करून टाकले आणि त्यानंतर तुम्हाला सोडून ते निघून गेले. त्यांच्याजवळ ना धन आहे, ना राज्य आहे, ना परिवार आहे आणि ना कोणत्याही प्रकारच्या सांसारिक सुखसुविधा आहेत. म्हणून मी तुम्हाला एवढं सांगेन की तुम्ही तुमचा हा विचार सोडून द्यावा. मी जे काही सांगितले आहे ते केवळ तुमच्या हितासाठी सांगितलं आहे. आता निर्णय पूर्णपणे तुमच्या हातात आहे. ब्रह्मदेव म्हणाले, त्या ब्राह्मणाच्या मुखातून भगवान शिवांची अशी निंदा ऐकून देवी पार्वती अत्यंत क्रोधित झाल्या आणि त्या ब्राह्मणाला उत्तर देऊ लागल्या. परंतु येथे एक महत्त्वाची गोष्ट आहे.
माता पार्वती आणि भगवान शिव यांनी मिळून येथे ही दिव्य लीला रचली होती. जर तुम्हाला माता जगदंबेच्या दिव्य लीला, त्यांची अद्भुत अवतार, महिषासुराचा वध, भक्तांवर केलेली त्यांची कृपा आणि देवी भागवत पुराणातील असेच अनेक रहस्यमय आणि अद्भुत प्रसंग सविस्तरपणे जाणून घ्यायचे असतील तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. पार्वती म्हणाल्या, हे ब्राह्मण, आता मला समजले आहे की तुम्ही नेमके कोण आहात. आपण भगवान शिवांविषयी जे काही सांगितले ते असत्य आणि केवळ कुतर्क आहे. जर तुम्हाला खरोखरच शिवतत्वाचे ज्ञान असते तर तुम्ही त्यांच्याविषयी असे कधीच बोलला नसता. भगवान महेश्वर ज्या रूपात आपल्याला दिसतात ते त्यांच्या दिव्य लीलेचे रूप आहे. ते वास्तविक स्वरूपात निर्गुण, निराकार, अनादी आणि संपूर्ण सृष्टीचे परम कारण आहेत. आपल्या इच्छेनेच ते सगुण रूप धारण करतात. त्यांच्यापासूनच प्रकृती, वेद, ज्ञान आणि समस्त शक्तींचा प्राकट्य झाला आहे. जो त्यांची भक्ती करतो त्याला ती इच्छा, ज्ञान आणि क्रिया या तिन्ही शक्ती प्रदान करतात. त्यांच्याच कृपेने भगवान विष्णूंना पालन करण्याचे सामर्थ्य, ब्रह्मदेवांना सृष्टी निर्माण करण्याचे कार्य आणि इतर देवतांना त्यांचे पद प्राप्त झाले आहे. ते मृत्यूवरही विजय मिळवून देणारे मृत्युंजय आहेत. त्यांच्या सेवेने निर्धन मनुष्यही समृद्ध होतो. त्यांच्या केवळ स्मरणाने मनुष्याचे कल्याण होते आणि त्यांच्या पूजेने सर्व मनोकामना पूर्ण होतात. ज्या भगवान शिवांच्या नामस्मरणानेच मनुष्य पवित्र होतो अशा भगवान शिवांची निंदा करणे म्हणजे सर्वात मोठे अज्ञान होय. तुम्ही त्यांच्या भस्म, सर्प आणि वैराग्याची थट्टा केली, परंतु ज्या भगवान शिवांचे भस्म देवता देखील आपल्या मस्तकावर धारण करतात त्यांचे वास्तविक स्वरूप तुम्ही कसे समजून घेणार. शिवांना तोच जाणू शकतो ज्याची बुद्धी निर्मळ आहे. जो अज्ञानामुळे भगवान शिवांची निंदा करतो त्याचे संचित पुण्य देखील नष्ट होते. आज तुम्ही माझ्या आराध्य देवांची निंदा केली आहे, त्यामुळे तुमचे हे शब्द ऐकून मलाही दुःख होत आहे. माझ्यासाठी भगवान शिवच सर्वस्व आहेत. ब्रह्मदेव, भगवान विष्णू आणि इतर देवता देखील त्यांच्या पूर्ण महिमेचा पार जाणू शकत नाहीत. याच सत्याला जाणून मी भगवान शिवांना पतिरूपाने प्राप्त करण्यासाठी ही कठोर तपश्चर्या करत आहे. इतके बोलून पार्वती माता शांत झाली आणि पुन्हा भगवान शिवांच्या ध्यानात मग्न झाली. तेव्हा तो ब्राह्मण पुन्हा काही बोलण्यास तयार झाला. त्यावेळी पार्वतीने आपल्या सखी विजयाला म्हटले, हे सखी, याला थांबव. जो भगवान शिवांची निंदा करतो तो पापाचा भागीदार होतोच, पण जो त्यांच्या निंदेचे श्रवण करतो तो देखील त्या पापात सहभागी होतो. जर हा पुन्हा भगवान शिवांची निंदा करणार असेल तर आपण तत्काळ येथून निघून गेलं पाहिजे. असे म्हणत पार्वती माता तेथून निघू लागली. त्या क्षणी ब्राह्मणाच्या रूपात आलेल्या भगवान शिवांनी तिचा हात धरला. क्षणभरातच त्यांनी आपले वास्तविक, दिव्य आणि मनोहर स्वरूप प्रगट केले. ते स्वरूप ज्याचे पार्वती माता आपल्या ध्यानात निरंतर स्मरण करीत होती. भगवान शिव मंदस्मित करत म्हणाले, हे देवी, मला सोडून तू कुठे निघालीस? मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न झालो आहे. आजपासून मी तुझ्या तपश्चर्येने ऋणी झालो आहे. तुझी अटल निष्ठा आणि पतिव्रता धर्माने मला जणू आपलेसे करून घेतला आहे. तू माझी सनातन अर्धांगिनी आहेस. मी केवळ तुझी भक्ती, तुझी निष्ठा आणि तुझ्या दृढतेची परीक्षा घेत होतो. त्रिलोकीमध्ये तुझ्यासारखी पतिव्रता स्त्री मी दुसरी पाहिलेली नाही. माझ्या या परीक्षेमुळे तुला दुःख झाले असेल तर मला क्षमा कर. आता माझ्यासोबत कैलासावर चल. तू माझी पत्नी आहेस आणि मी तुझा वर आहे. असे म्हणत भगवान शिवांनी आपले दिव्य स्वरूप पुन्हा आवरले. यानंतर अनेक शुभ घटना घडल्या आणि भगवान शिव व माता पार्वती यांच्या विवाहाची तयारी मोठ्या उत्साहाने सुरू झाली. कथा संक्षिप्त ठेवण्यासाठी आपण त्या सर्व प्रसंगांना पुढे नेतो आणि आता पोहोचतो त्या अद्भुत लीलेकडे, जे पाहून स्वयं देवता देखील आश्चर्यचकित झाले. जर तुम्ही आतापर्यंत या दिव्य कथेचा आनंद घेत असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, कारण यापुढे येणारा प्रसंग भगवान शिवांच्या सर्वात अनोख्या आणि रहस्यमय विवाह मिरवणुकीचा आहे. अध्याय 4. भगवान शिवांची अनोखी वरात आणि माता मैनांचा भ्रम. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे नारद, भगवान शिव आणि माता पार्वती
यांच्या विवाहाची सर्व तयारी पूर्ण झाली होती. वरात दारावर येणार होती. माता मैना म्हणाल्या, मला आधी त्या वराला पाहायचं आहे, ज्याच्यासाठी माझ्या कन्या पार्वतीने इतके कठोर तप केले आहे. तेव्हा आपण त्यांना महालाच्या उंच अटारीवर घेऊन गेलात. तिकडे भगवान शिवांनीही माता मैनांची परीक्षा घेण्यासाठी एक अद्भुत लीला रचली. त्यांनी माझ्यासह भगवान विष्णू आणि इतर देवतांना सांगितले, तुम्ही सर्वजण आधी हिमालयाच्या द्वारावर पोहोचा, मी नंतर येतो. सर्वप्रथम सुंदर वस्त्रे आणि अलंकाराने सजलेले गंधर्व तेथे आले. त्यांना पाहून माता मैना प्रसन्न झाल्या आणि त्यांनी विचारले, हेच का भगवान शिव आहेत? पार्वती म्हणाल्या, नाही माता, हे तर भगवान शिवांचे गण आहेत. यानंतर एकामागून एक यक्ष, अग्निदेव, यमराज निवृत्ती, वरुणदेव, वायुदेव, कुबेर, ईशान, इंद्रदेव, चंद्रदेव, सूर्यदेव, महान ऋषीगण आणि शेवटी मी स्वतः तेथे पोहोचलो. प्रत्येक वेळी माता मैना एकच प्रश्न विचारत होत्या, हेच का भगवान शिव? आणि पार्वती प्रत्येक वेळी हसून उत्तर देत होत्या, नाही, हेही भगवान शिव नाहीत. शेवटी भगवान विष्णू आपल्या दिव्य, मनोहर आणि तेजस्वी स्वरूपात गरुडावर आरूढ होऊन तेथे आले. त्यांचे अद्भुत रूप पाहून माता मैनांचे डोळे आश्चर्याने विस्फारले. त्या म्हणाल्या, निश्चितच हेच भगवान शिव असणार. तेव्हा पार्वती म्हणाल्या, नाही माता, हे भगवान विष्णू आहेत. हे भगवान शिवांचे परमप्रिय आहेत. मात्र यांच्यापेक्षाही ज्यांची शोभा आणि महिमा अनंतपटीने अधिक आहे, ते म्हणजे स्वयं भगवान शंकर. त्यांच्या महिमेचे वर्णन करणेही अत्यंत कठीण आहे. हे ऐकून माता मैना अत्यंत प्रसन्न झाल्या. त्यांच्या मनात विचार आला, जर भगवान विष्णूंसारखे दिव्य आणि महान देवताही भगवान शिवांचे प्रिय आहेत, तर माझी कन्या पार्वती खरोखरच किती भाग्यशाली आहे. त्या आनंदाने आपल्या सौभाग्याची वारंवार प्रशंसा करू लागल्या आणि म्हणू लागल्या, आज मी खरोखर धन्य झाले. माझ्या पार्वतीचा जन्म सार्थकी लागला. ज्यांच्या आधी इतके महान देवता आहेत, तेच माझ्या कन्येचे पती होणार आहेत. इतक्यात भगवान शिवांनी आपल्या अद्भुत लीलेचा प्रत्यय देत आपल्या खऱ्या बारातीसह तेथे आगमन केले. त्यांच्यासोबत असंख्य गण होते. त्यांच्यापैकी काहींचे रूप अत्यंत सुंदर होते, तर काही अत्यंत भयानक आणि विक्राळ दिसत होते. कोणी डमरू वाजवत होते, कोणी शंख फुंकत होते, तर कोणी वेगवेगळी आणि विचित्र वाद्ये वाजवत होते. काही गणांना अनेक मुखे होती, काहींना अनेक हात होते. कोणी अत्यंत विशालकाय होते, तर कोणी अत्यंत भयंकर आणि विक्राळ दिसत होते. संपूर्ण शिवाची वरातच अशी अद्भुत, विलक्षण आणि आश्चर्यचकित करणारी होती की ती पाहून कुणालाही विस्मय वाटावा. तेव्हा माता मैनांना म्हणालात, हे सुंदरी पहा, हेच ते भगवान शंकर आहेत, ज्यांच्यासाठी पार्वतीने अनेक वर्षे कठोर तप केले आहे. माता मैनांनी जेव्हा भूतप्रेतांनी वेढलेले, अंगावर भस्म धारण केलेले, जटाधारी, व्याघ्रचर्म परिधान केलेले, त्रिनेत्र आणि पंचमुख असलेले वृषभावर आरूढ भगवान शिवांचे ते विरक्त आणि भयंकर स्वरूप पाहिले, तेव्हा त्यांचे हृदय भीतीने थरथर कापू लागले. माता पार्वतींनी संकेत करून सांगितले, हेच भगवान शिव आहेत. हे 1 तास मैनादेवींचा सारा उत्साह संपून गेला. त्या स्तब्ध झाल्या आणि आश्चर्याने म्हणाल्या, काय, हेच माझ्या कन्येचे होणारे पती आहेत? मी तर पूर्णपणे फसले गेले. इतके बोलताच त्या मूर्छित होऊन जमिनीवर कोसळल्या. त्यांच्या सख्यांनी खूप प्रयत्न करून त्यांना सावरले. काही वेळाने हळूहळू त्यांना पुन्हा शुद्ध आली. तेव्हा ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे नारद, शुद्धीवर आल्यानंतर माता मैना अत्यंत दुःखी आणि क्रोधित झाल्या. त्या मोठ्याने विलाप करू लागल्या. सर्वप्रथम त्यांनी नारदांनाच दोष देत म्हटले, हे नारद, आपणच माझ्या कन्येला भगवान शिवांना प्राप्त करण्यासाठी तप करण्याची प्रेरणा दिली होती. आज त्याच तपस्येचा हा परिणाम आहे. माझ्या मुलीने इतके वर्षे कठोर तपस्या केली आणि शेवटी तिला असा वर मिळाला, ज्याला पाहूनच माझे हृदय भयाने कांपून जाते. यानंतर त्याने पार्वतीकडे पाहिले आणि दुःखी होऊन म्हणाल्या, हे पुत्री, तू सोनं सोडून काच का निवडलीस? चंदन सोडून भस्म का स्वीकारलंस? राजवैभव सोडून स्मशानाला का निवडलंस? देवतांना सोडून अशा विरक्त शिवांना तू आपला पती म्हणून का स्वीकारलंस? तू केवळ स्वतःलाच नव्हे, तर आपल्या संपूर्ण कुळालाही संकटात टाकलं आहेस. असे म्हणत म्हणत माता मैना विलाप करू लागल्या आणि पुन्हा मूर्छित होऊन जमिनीवर कोसळल्या. संपूर्ण राजमहालात हाहाकार माजला. सर्वप्रथम नारद मुनींनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला,
ते म्हणाले, हे मैनादेवी, आपण भगवान शिवांचे खरे स्वरूप ओळखलेले नाही. त्यांनी हे भयंकर रूप केवळ आपल्या दिव्य लीलेसाठी धारण केले आहे. त्यामुळे कृपया आपला क्रोध सोडा आणि आपल्या कन्या पार्वतीचा विवाह भगवान शिवांशी होऊ द्या. परंतु मैनादेवी नारदांच्या एकाही शब्दाला मान्यता देत नव्हत्या. त्यानंतर इंद्रासह अनेक देवता, सप्तर्षी आणि स्वयं हिमालय राज देखील त्यांना समजावण्यासाठी आले. सर्वजण त्यांना सांगू लागले, भगवान शिव हे स्वयं परमेश्वर आहेत. त्यांचे हे रूप केवळ बाह्य स्वरूप आहे. ते संपूर्ण जगाचे स्वामी आहेत आणि सर्व देवतांचेही आराध्य आहेत. परंतु इतके सांगूनही मैनादेवींचा हट्ट काही केल्या कमी झाला नाही. त्या ठामपणे म्हणाल्या, काहीही झाले तरी मी माझ्या कन्येचा विवाह या भयंकर रूप धारण केलेल्या शिवांशी कधीही होऊ देणार नाही. तेवढ्यात माता पार्वती स्वतः आपल्या आईसमोर आल्या आणि म्हणाल्या, हे माता, आपण भ्रमात पडला आहात. भगवान शिव हेच या संपूर्ण सृष्टीचे आदी कारण आहेत. ते सर्व देवतांचे स्वामी आहेत आणि ब्रह्मदेव व भगवान विष्णू यांचे देखील आराध्य आहेत. मी माझ्या मनाने, वचनाने आणि कर्माने भगवान शिवांना माझा पती म्हणून स्वीकारला आहे. त्यामुळे माझा विवाह होणार असेल तर तो केवळ भगवान शिवांशीच होईल, इतर कोणाशीही नाही. पार्वतीचे हे शब्द ऐकूनही माता मैना यांचा क्रोध शांत झाला नाही. त्या इतक्या संतप्त झाल्या की त्यांनी पार्वतीलाच मारण्यास सुरुवात केली. तेव्हा नारद मुनी आणि इतर ऋषी पुढे आले आणि त्यांनी पार्वतीला त्यांच्या हातातून वाचवले. माता मैना रडत रडत पुन्हा पुन्हा म्हणू लागल्या, मी माझ्या मुलीसाठी माझे प्राणही देऊ शकते, पण तिचा विवाह भगवान शिवांशी कधीही होऊ देणार नाही. यानंतर स्वयं ब्रह्मदेवांनी माता मैना यांना भगवान शिवांचे खरे तत्व समजावून सांगितले. ते म्हणाले, भगवान शिव हेच या सृष्टीचे रचिता, पालनकर्ता आणि संहारकर्ता आहेत. ते आपल्या इच्छेनुसार अनेक रूपे धारण करून दिव्य लीला करतात. त्यामुळे आपल्या मनातील हा हट्ट आणि हा भ्रम सोडा आणि आपल्या कन्या पार्वतीचा विवाह भगवान शिवांशी करून द्या. त्यानंतर सनकादी सिद्धही माता मैना यांना समजवण्यासाठी आले. शेवटी स्वयं भगवान विष्णूही त्यांच्या समोर आले. भगवान विष्णू म्हणाले, हे मैनादेवी, ब्रह्मदेव, मी सर्व देवता आणि हे सर्व ऋषी, आम्ही सर्वजण एकाच वेळी असत्य बोलू शकत नाही. भगवान शिव हेच परब्रह्म आहेत. संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती त्यांच्यापासूनच झाली आहे. भगवान शिवांचे खरे स्वरूप किती महान आणि अनंत आहे याचा अंत ना मला माहीत आहे ना ब्रह्मदेवांनाही. भगवान विष्णूंचे हे शब्द ऐकल्यानंतर माता मैना यांचे मन काहीसे शांत झाले. परंतु भगवान शिवांच्या मायेमुळे त्यांच्या मनातील हट्ट अजून पूर्णपणे दूर झाला नव्हता. शेवटी त्यांनी एक अट ठेवली. त्या म्हणाल्या, जर भगवान शिवांनी हे भयंकर रूप सोडून एखादे सुंदर आणि मनोहर स्वरूप धारण केले तरच मी माझ्या कन्येचा विवाह त्यांच्याशी करण्यास तयार होईल, अन्यथा कोणत्याही परिस्थितीत मी हा विवाह होऊ देणार नाही. ब्रह्मदेव म्हणाले. असे म्हणून माता मैना शांत झाल्या आणि मौन धारण करून बसल्या. आता सर्वांचे लक्ष भगवान शिवांकडे लागले होते की आता ते पुढे कोणती लीला करतात. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे नारदा, त्याच वेळी भगवान विष्णूंच्या विनंतीवरून तुम्ही भगवान शिवांकडे गेलात. तेथे पोहोचून तुम्ही अनेक स्तोत्रांनी त्यांची स्तुती केली आणि देवकार्याच्या सिद्धीसाठी त्यांना विनंती केली. तुमच्या प्रार्थनेने भगवान सदाशिव प्रसन्न झाले. आपली करुणा प्रगट करत त्यांनी आपले ते विकट रूप त्यागले आणि एक अद्भुत, दिव्य व मनोहर स्वरूप धारण केले. भगवान शिवांचे ते रूप कोट्यावधी कामदेवांपेक्षाही अधिक सुंदर होते. ते अनुपम तेजाने युक्त होते. दिव्य वस्त्रे आणि अलंकारांनी त्यांचे शरीर सुशोभित झाले होते. त्यांच्या मुखावर एक मधुर हास्य होते आणि त्यांचे दर्शन होताच मन आनंदाने भरून जात होते. भगवान शिवांचे ते दिव्य स्वरूप पाहून तुम्ही म्हणजेच नारद मुनी अत्यंत प्रसन्न झालात. त्यांची स्तुती करून तुम्ही त्वरित माता मैना यांच्याकडे परतलात आणि म्हणालात, हे मैना माता, आता भगवान शिवांचे वास्तविक दिव्य स्वरूप पहा. तुमची शंका दूर करण्यासाठी त्यांनी स्वतः हे रूप धारण केले आहे. नारदांचे हे शब्द ऐकून माता मैना यांनी भगवान शिवांकडे पाहिले आणि जसेच त्यांची दृष्टी भगवान शिवांच्या त्या अलौकिक स्वरूपावर पडली तसे त्या ऐश्वर्याने आणि आनंदाने भारावून गेल्या. आता त्यांना समजले की भगवान शिवांचे ते विकट रूप केवळ एक दिव्य लीला होती.
तेथे उपस्थित असलेले सर्व देवता, ऋषी, स्त्रिया आणि नगरवासी देखील भगवान शिवांचे ते अनुपम रूप पाहून मंत्रमुग्ध झाले. चारही दिशांना केवळ भगवान शिवांचीच महिमा गाजू लागली. सर्वजण म्हणू लागले, आज माता पार्वतींच्या अनेक वर्षाच्या कठोर तपश्चर्येला यश आलं आहे. भगवान शिवांसारख्या परमेश्वराला पतिरूपाने प्राप्त करून त्या खरोखरच धन्य झाले आहेत. खरोखरच कठोर तपश्चर्या आणि भगवानांची कृपा यांच्याशिवाय असे दिव्य दर्शन प्राप्त होणे अत्यंत दुर्लभ आहे. यानंतर सर्वांनी श्रद्धापूर्वक भगवान शिवांचे पूजन केले, त्यांच्यावर अक्षता आणि लाह्या अर्पण केल्या आणि माता मैना व पर्वतराज हिमालय यांच्या महान सौभाग्याची प्रशंसा करू लागले. यानंतर भगवान शिव आणि माता पार्वती यांचा दिव्य विवाह संपन्न झाला. विवाहानंतर दोघेही कैलास पर्वतावर विराजमान झाले आणि संपूर्ण सृष्टीच्या कल्याणासाठी कार्य करू लागले. काळ पुढे सरकत गेला आणि भगवान कार्तिकेय यांचे दिव्य प्राकट्य झाले. देवता आणि दानव यांच्यामध्ये एक भयंकर देवासुर संग्राम सुरू झाला. या युद्धामध्ये भगवान कार्तिकेय देवसेनेचे सेनापती झाले आणि त्यांनी महाबली तारकासुराचा संहार केला. अशा प्रकारे त्यांनी तिन्ही लोकांना तारकासुराच्या भीषण अत्याचारातून मुक्त केले. यानंतर माता पार्वती यांच्या माध्यमातून भगवान श्री गणेशांचे प्राकट्य झाले. भगवान गणेशांनी देखील अनेक प्रसंगी धर्माचे रक्षण केले आणि दैत्य तसेच विघ्न निर्माण करणाऱ्या शक्तींचा नाश केला. पुढे भगवान शिवांनी त्रिपुरासूर, अंधकासूर, गजासूर, जालंधर यांसारख्या अनेक महाबली असुरांचा संहार करून देवता आणि संपूर्ण सृष्टीचे रक्षण केले. शिवपुराणामध्ये भगवान शिवांच्या या सर्व दिव्य लीला आणि देवासुर संग्रामांचे अत्यंत अद्भुत वर्णन आढळते. आता आपण पुढे अशा एका प्रसंगाकडे वळूया, जिथे भगवान शिवांची अशी एक अलौकिक लीला प्रगट होते की ज्यामुळे स्वतः देवता देखील आश्चर्यचकित होतात. आणि याच प्रसंगातून आपल्याला समजणार आहे की नरक लोकाची अवस्था काय असते, पापी मनुष्याला त्याच्या कर्मानुसार कोणत्या प्रकारची गती प्राप्त होते आणि भगवान शिव याबाबत काय उपदेश करतात. अध्याय 5 पाप, नरक आणि भगवान शिवांचा उपदेश. कैलास पर्वतावरची ती शांत संध्याकाळ होती. चारही बाजूंनी बर्फाने झाकलेली पर्वत शिखरे चांदण्याच्या प्रकाशात चमकत होती. भगवान शिव ध्यानातून नुकतेच उठले होते आणि आपल्या आसनावर विराजमान झाले होते. तेवढ्यात माता पार्वती त्यांच्या जवळ आल्या. त्यांच्या डोळ्यात एक प्रश्न होता, एक असा प्रश्न जो प्रत्येक माणसाच्या मनात कधी ना कधी निर्माण होतो. हे नाथ, पार्वती म्हणाल्या, हे संसार पाप आणि पुण्य यांच्यामध्ये सतत झुलत असतो. पण जेव्हा एखादा प्राणी आपल्या संपूर्ण आयुष्यात केवळ पापच करत राहतो तेव्हा त्याचा शेवट कुठे होतो, त्याला त्याच्या कर्मांची काय फळे मिळतात. पार्वतींचा प्रश्न ऐकून भगवान शिवांच्या डोळ्यात एक गहन गंभीरता उतरली. त्यांनी पार्वतींकडे पाहिले आणि अत्यंत शांत पण भारदस्त आवाजात बोलायला सुरुवात केली. हे पार्वती, तू पापाबद्दल विचारतेस, तर एक पाप म्हणजे केवळ हत्या किंवा चोरी नव्हे. पाप तो अहंकारही आहे जो माणसाला आंधळे करून टाकतो. पाप तो क्रोधही आहे जो माणसाच्या नात्यांना जाळून टाकतो. जो मनुष्य साधू संतांचा द्वेष करतो, जो एखाद्या निर्दोष व्यक्तीवर खोटा कलंक लावतो, जो माझ्या शिवालयातील झाडे, बागा किंवा पवित्र स्थळे उद्ध्वस्त करतो, तो देखील पापाचा भागीदार ठरतो. आणि पार्वती, पापांची ही यादी इथे संपत नाही. जो दुसऱ्याचे धन लुटतो, जो दुसऱ्याचे पशु किंवा धान्य चोरतो, जो पवित्र जलाला दूषित करतो, जो स्वतःच्या पत्नीला किंवा पुत्राला विकतो, जो आपल्या पत्नीचे रक्षण करत नाही, जो कधीही दान देत नाही, जो खोटे बोलतो, जो शास्त्रांचा अवफेर करतो, जो सतत इतरांची निंदा आणि बुराई करत फिरतो, जो पितर आणि देवतांसाठी यज्ञ करत नाही, जो व्यभिचारामध्ये लिप्त राहतो आणि जो ईश्वरावर विश्वासच ठेवत नाही, हे सर्वजण पापाचे भागीदार आहेत. आणखीन एक पार्वती, जो परस्त्रीकडे वाईट नजरेने पाहतो, जो हिंसा करतो, जो बांबू, विटा, लाकूड किंवा इतर साधनांचा वापर करून दुसऱ्याची जमीन बळकावतो, जो आपल्या पशु आणि सेवकांशी क्रूरपणे वागतो, जो भिकाऱ्याला भिक्षा देत नाही, जो भुकेल्याला अन्न देत नाही, जो माझ्या मूर्तीचा भंग करतो, जो गोहत्या करतो, जो वृद्ध बैलाला कसाईच्या हातात विकतो, जो वृद्ध आणि रोग्यांना त्रास देतो आणि जो आपल्या आश्रयाला आलेल्या व्यक्तीला दुत्कारून लावतो, तो मूर्ख आहे पार्वती.
आणि तो पापाचा भागीदार आहे. भगवान शिवांच्या भोवया ताणल्या गेल्या. ते पुढे म्हणाले, आणि जो राजा प्रजेशी अन्याय करतो, जो ब्राह्मणांकडूनही अन्यायाने कर वसूल करतो, जो गरीब आणि दुर्बल लोकांना लुटून स्वतःचा खजिना भरतो, त्याचा अंत अत्यंत भयानक असतो. ब्राह्मण कुळात जन्म घेऊनही जो आपल्या धर्माच्या विरुद्ध आचरण करतो, जो अनुचित कर्मांमध्ये लिप्त होतो, तो देखील पापी ठरतो. आणि जो दुसऱ्याची पत्नी पळवून आणतो आणि तिला आपल्या घरात ठेवतो, तो तर महापापी मानला जातो. पार्वती, एखादा वैद्य जर तूप, तेल, धान्य, मध, मांस, शस्त्रे किंवा शंख यांसारख्या वस्तूंची चोरी करत असेल तर तो देखील या पापांच्या यादीतच येतो. पार्वती काही क्षण शांत राहिल्या. त्यांच्या मनात आता आणखीन एक प्रश्न निर्माण झाला. त्या हळू आवाजात म्हणाल्या, हे स्वामी, मग अशा पापी मनुष्याचे पुढे काय होते? भगवान शिव म्हणाले, हे पार्वती, त्याची यात्रा तेव्हापासून सुरू होते. एक अशी यात्रा जिचे नाव ऐकून सुद्धा मनुष्याच्या अंगावर काटा येईल. ती यात्रा आहे यमलोकाची यात्रा. प्रत्येक पापी मनुष्याला आपल्या मृत्यूनंतर अखेरीस यमराजांसमोर जावेच लागते. परंतु पार्वती, हे लक्षात ठेव, यमलोकाकडे जाण्याचा मार्ग प्रत्येकासाठी सारखा नसतो. पुण्यात्म्यांसाठी उत्तर दिशेकडून जाणारा मार्ग सरळ आणि तुलनेने सुखकर असतो. परंतु पापी मनुष्याला दक्षिण दिशेचा तो भयंकर मार्ग पार करावा लागतो. हा मार्ग तब्बल 86,000 योजन लांब आहे आणि त्या मार्गावर प्रत्येक पावलावर अशी वेदना आणि यातना आहेत ज्या मृत्यूपेक्षाही भयंकर आहेत. त्या मार्गावर ठिकठिकाणी नुकीले काटे पसरलेले आहेत. कुठे जळणारी तप्त वाळू आहे, तर कुठे छुरीसारखे धारदार दगड आहेत. कुठे चिखल आहे, कुठे सुईसारखे टोकदार काटे आहेत, तर कुठे धगधगते अंगारे आहेत. घनदाट अंधाराने भरलेली जंगले आहेत. काही ठिकाणी बर्फासारखे थंड आणि गोठवून टाकणारे मार्ग आहेत, तर काही ठिकाणी घाणेरडे आणि दुर्गंधीयुक्त पाणी आहे. या भयानक मार्गावर सिंह डरकाळ्या फोडत असतात. भेकर आणि लांडगे घात घालून बसलेले असतात. वाघ अचानक झडप घालण्यासाठी तयार असतात. विषारी साप आणि भयंकर कीटक मार्ग अडवून उभे असतात. डुकरे, रानगवे, भूते, प्रेते, डाकिनी आणि शाकिनी हे सर्व त्या पापाच्या वाटेत उभे राहून त्याला त्रास देण्यासाठी तयार असतात. तो पापी मात्र विवस्त्र अवस्थेत भूक आणि तहानेने व्याकुळ झालेला त्या भयंकर मार्गावर चालत असतो. मागून यमदूत त्याला सतत मारत असतात. त्या यातनेमुळे होणारा त्रास इतका असह्य असतो की तो पापी रडू लागतो, आक्रोश करू लागतो, किंचाळतो आणि मदतीसाठी ओरडतो. त्याच्या शरीरातून रक्त वाहू लागते. भयंकर कीटक त्याच्या शरीराला चावू लागतात. त्याचे मांस ओरबाडू लागतात. तरी देखील यमदूत त्याला सोडत नाहीत. ते त्याला दोऱ्यांनी बांधतात आणि फरफटत पुढे घेऊन जातात. अशा प्रकारे त्याला यमलोकापर्यंत नेले जाते. हे पार्वती, यमलोकात पोहोचल्यानंतर स्वतः यमराज त्या आत्म्याचा न्याय करतात. तेव्हा शिवांचा आवाज अधिकच गंभीर झाला. यमराजांच्या समोर प्रत्येक आत्म्याच्या कर्मांचा संपूर्ण लेखाजोखा उघडला जातो. त्या जीवाने आयुष्यभर कोणती पुण्यकर्मे केली आणि कोणती पापकर्मे केली याचा पूर्ण हिशोब पाहिला जातो. ज्यांनी जीवनात पुण्यकर्मे केली आहेत त्यांच्यावर यमराज प्रसन्न होतात. त्यांचा सन्मान केला जातो आणि त्यांना सुंदर विमानात बसवून स्वर्गलोकाकडे पाठवले जाते. परंतु ज्यांच्या कर्मांच्या खात्यात पाप देखील असते त्यांना प्रथम त्या पापांची शिक्षा भोगावी लागते. आपली पाप कर्मे आणि त्यांचे परिणाम भोगल्यानंतरच त्यांच्या पुढे स्वर्गाचे दार उघडते. परंतु हे पार्वती, जो मनुष्य संपूर्ण आयुष्यभर केवळ पाप कर्मेच करत राहिला असेल त्याला यमराजांचे असे भयंकर रूप पाहावे लागते की ते पाहून मोठमोठ्या योद्ध्यांची आत्मा देखील भयाने थरथर कापावी. यमराजांचे ते रूप अत्यंत विक्राळ आहे. भयंकर दाढा, विक्राळ शरीर, 18 हातांमध्ये विविध अस्त्रे शस्त्रे, काळ्या भैसांवर स्वार झालेले यमराज, अग्नीसारखे लाल आणि भेदक डोळे, प्रलयाच्या अग्नीसारखे तेज आणि त्याचवेळी अत्यंत भयानक असे त्यांचे स्वरूप असते. हेच यमराजांचे ते भयंकर रूप आहे जे पाप्यांना त्यांच्या कर्मानुसार कठोरात कठोर दंड देते. तेव्हा चित्रगुप्त पुढे येतात. धर्माच्या नियमानुसार ते त्या पाप्यांना त्यांच्या कर्मांची जाणीव करून देतात आणि कठोर शब्दात त्यांना फटकारतात. पाप्यांनो, तुम्ही संपूर्ण आयुष्यभर पापकर्मे केलीत. आता त्या पापकर्माचे फळ भोगण्याची वेळ आली आहे.
आणि जे राजे आपल्या सत्तेचा गैरवापर करून अन्याय करत होते त्यांना चित्रगुप्त कठोर शब्दात म्हणतात, राज्यसत्ता आणि वैभव मिळाल्यानंतर तुम्ही स्वतःला सर्वस्व समजू लागलात. आपल्या प्रजेवर अन्याय केला, तिला दुःख दिले, तिच्यावर अत्याचार केले आणि अनेकांना यातना दिल्या. आता तुम्ही केलेली तीच पापकर्मे मैलाप्रमाणे तुमच्या शरीराला चिकटली आहेत. त्या पापांचा परिणाम आता तुम्हालाच भोगावा लागेल. तेव्हा पार्वती विचारतात, हे नाथ, त्यानंतर काय होते? तेव्हा शिव म्हणतात, हे पार्वती, त्यानंतर यमदूत, चंड आणि महाचंड हे त्या पापी राजांना पकडतात आणि उकळत्या तप्त भट्ट्यांमध्ये फेकून देतात. त्यांच्या पापकर्मांचे ते मळ जळून राख व्हावे यासाठी त्यांना त्या भयंकर अग्नीत टाकले जाते. त्यानंतर त्यांच्यावर वज्रासारखे कठोर प्रहार केले जातात. ती यातना इतकी भयंकर असते की त्यांच्या कानातून रक्त वाहू लागते आणि असह्य वेदनांमुळे ते बेशुद्ध पडतात. परंतु त्यांची यातना तेथे संपत नाही. त्यांच्या शरीरावर वाऱ्याचा स्पर्श करून त्यांना पुन्हा शुद्धीवर आणले जाते. का? केवळ यासाठी की पुढची यातना त्यांना पुन्हा पूर्ण शुद्धीत आणि पूर्ण जाणीवेत अनुभवता यावी. त्यानंतर त्या पाप्यांना नरकरूपी एका भयंकर समुद्रात फेकून दिले जाते. पृथ्वीच्या खाली घोर अंधकाराने व्यापलेल्या प्रदेशात नरकाच्या 7 कोटी असल्याचे सांगितले जाते आणि या नरकांच्या पुढे 28 उपश्रेणी असल्याचे वर्णन केले आहे. घोरा, सुघोरा, आतिघोरा, महाघोरा, स्वरूपा, कालरात्री, चंडा, महाचंडा, भीषण नायिका, कराला, वज्रा, प्रत्येक नाव स्वतःमध्येच एक भयंकर इशारा आहे. यांच्यासोबत 100 रौरवप्राक आणि 140 महानग नरकांचाही उल्लेख केला आहे. या सर्वांना मिळून महानग मंडल असे म्हटले जाते. हे सर्व नरक पापी जीवांना त्यांच्या कर्मांची शिक्षा देण्यासाठी निर्माण केले गेले आहेत. ज्याप्रमाणे सोन्याला अग्नीत तापून शुद्ध केले जाते आणि त्याचे कुंदन बनवले जाते, त्याचप्रमाणे पापी आत्म्यांना त्यांच्या पापांपासून शुद्ध करण्यासाठी नरकाच्या अग्नीत टाकले जाते. सर्वप्रथम त्यांच्या हातांना दोऱ्यांनी बांधून त्यांना झाडांवर उलटे लटकले जाते. त्यांच्या पायांना लोखंडी वजन बांधले जाते, जेणेकरून वेदनेने तडफडताना त्यांनी केलेले प्रत्येक पाप आठवावे. त्यानंतर त्यांना उकळत्या तेलाच्या कढईत टाकून भाजले जाते. ज्याप्रमाणे आपण वांगी भाजतो त्याप्रमाणे. हे सर्व ऐकून माता पार्वती आश्चर्यचकित होतात. तेव्हा भगवान शिव म्हणतात, हे पार्वती, एवढ्यावरच हे संपत नाही. यानंतर त्यांना अंधाराने भरलेल्या खोल विहिरींमध्ये ढकलले जाते. त्या विहिरींमध्ये भयंकर किडे असतात. ते किडे त्यांच्या शरीराला चिकटतात, त्यांना ओरबाडतात आणि त्यांचे मांस खातात. त्या विहिरीतून बाहेर काढल्यानंतर त्यांना पुन्हा नरकात फेकले जाते. तेथे तापलेल्या लोखंडी हातोड्यांनी त्यांच्या पाठीवर प्रहार करून त्यांचे शरीर जखमांनी भरून टाकले जाते. काही ठिकाणी त्यांच्या शरीरावर करवतीने वार करून शरीराचे तुकडे केले जातात आणि त्यानंतर त्यांनाच स्वतःचे मांस आणि रक्त खाण्यास भाग पाडले जाते. निरुध्वास नावाच्या नरकामध्ये हे पार्वती वाळूपासून बनवलेल्या अशा इमारती असतात, ज्या भट्टीप्रमाणे प्रचंड तापलेल्या असतात. तेथे त्यांच्या हातांवर, पायांवर, डोक्यावर, छातीवर आणि शरीराच्या प्रत्येक अवयवावर अग्नीत तापवलेल्या हातोड्यांनी असंख्य प्रहार केले जातात. त्यानंतर त्यांना आधी तापलेल्या वाळूमध्ये आणि पुन्हा घाणेरड्या चिखलात फेकले जाते. कुंभीपाक नरकामध्ये त्यांना उकळत्या तेलाच्या जळत्या कढईत टाकून शिजवले जाते. तर लाजा, भक्ष्य, सूचीपत्र अशा नरकांमध्ये त्यांना धगधगत्या अग्नीत फेकले जाते. त्यांच्या जखमांवर मीठ चोळले जाते आणि त्यांच्या तोंडांमध्ये लोखंडी खिळे ठोकली जातात. जे लोक ढोंगी होते, जे खोटं बोलत होते, जे नास्तिक होते किंवा कोणत्याही प्रकारे इतरांचे नुकसान करत होते, त्यांना अत्यंत भयंकर यातना सहन कराव्या लागतात. अशा पापी जीवांसाठी असलेल्या नरकामध्ये त्यांच्या शरीरावर अर्धा कोस लांबीची धारदार नांगरासारखी हत्यारे चालवली जातात. आणि हे पार्वती, जे लोक आपल्या मातापित्याची किंवा गुरुची आज्ञा मानत नाहीत, त्यांच्या तोंडामध्ये किड्यांनी भरलेली विष्ठा कोंबली जाते. जे लोक माझे शिवालय, बागा, तलाव किंवा ब्राह्मणांचे निवासस्थान नष्ट करतात, त्यांना कोल्हूमध्ये घातले जाते आणि पिळून काढले जाते. त्यानंतर त्यांना अग्नीत टाकून तापवले जाते. भोगविलासामध्ये बुडालेले दुष्ट पुरुष त्यांना यमदूत तापलेल्या लोखंडाच्या स्त्रीच्या मूर्तीला घट्ट चिटकवून ठेवतात.
महात्म्यांची निंदा करणाऱ्यांच्या कानांमध्ये वितळलेले लोखंड, तांबे, शिसे आणि पितळ ओतले जाते आणि जे पुरुष एखाद्या स्त्रीकडे वाईट नजरेने पाहतात त्यांच्या डोळ्यांमध्ये सुई आणि तापलेली राख भरली जाते. जे धर्मशास्त्रांची निंदा करतात त्यांच्या छातीमध्ये, कंठामध्ये, जिभेमध्ये, ओठांमध्ये, नाकामध्ये आणि डोक्यामध्ये 3 टोकांचे खिळे ठोकले जातात. त्यानंतर मुदगरांनी त्यांच्यावर प्रहार केले जातात. जे इतरांचे धन चोरतात, पूजेच्या साहित्याचा अनादर करतात, स्वतः धनवान असूनही दान करत नाहीत किंवा आपल्या दारात आलेल्या भिकाऱ्याला रिकाम्या हाताने परत पाठवतात, या सर्वांनाही घोर यातना सहन कराव्या लागतात. पार्वती, हे केवळ सांगण्यासाठी सांगितलेल्या कथा नाहीत. प्रत्येक कर्माचा परिणाम असतो. माणूस या जन्मात जे काही करतो त्याच्या कर्माचे फळ त्याला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात भोगावेच लागते. हे त्या प्रत्येक आत्म्याचे सत्य आहे जी पापाचा मार्ग निवडते. बराच वेळ शांतता पसरल्यानंतर भगवान शिवांच्या आवाजात अचानक एक कोमलता उतरली. जणू अंधारानंतर एखादा दिवा प्रज्वलित झाला असावा. पण पार्वती, शिव हसत म्हणाले, प्रत्येक मार्ग अंधाराकडे जातो असं नाही. जे सत्पुरुष माझी विधीपूर्वक पूजा करतात, हवन करतात, शिवमंत्राचा जप करतात आणि यम मार्गाचे रक्षक असलेल्या श्याम आणि शबल नावाच्या कुत्र्यांना तसेच 4ही दिशांना वास करणाऱ्या पुण्यकर्मा कावळ्यांना अन्न अर्पण करतात, त्यांना यमराजाचे ते भयानक रूप कधीच पाहावे लागत नाही. 4 हातांचा मंडप तयार करून ईशान्य दिशेला धन्वंतरीला, पूर्व दिशेला इंद्राला, पश्चिम दिशेला सुदक्षोमाला तर दक्षिण दिशेला यमदेव आणि पितरांना बली अर्पण करावी. कुत्रे आणि पक्ष्यांसाठी अन्न ठेवावे आणि गौमातेची सेवा करावी. पार्वती, हे सर्वात मोठे पुण्य आहे. स्वाहाकार, स्वधाकार, वषटकार आणि हंतकार हे धर्मरूपी गौमातेचे 4 स्तन आहेत. जो मनुष्य यांची उपेक्षा करतो त्याची दुर्गती निश्चित आहे. हे देवी, मी तुला सांगतो, मनुष्याने आपल्या जीवनकाळातच आपल्या पापांचे प्रायश्चित्त करून घेतले पाहिजे, कारण प्रायश्चित्ताशिवाय पापांचा नाश होणे अशक्य आहे. मनाने, वाणीने किंवा शरीराने जाणून किंवा अजाणतेपणे केलेले प्रत्येक पाप आपले फळ घेऊनच येते. आणि जर तुम्हाला गरुड पुराणातील रहस्य, मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास, यमलोक, कर्मांचे संपूर्ण फळ, पुनर्जन्म, नरक आणि मोक्ष याविषयी सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. पण पार्वतीच्या मनात आता एक नवीन प्रश्न जन्माला आला होता. एक असा प्रश्न ज्याचे उत्तर स्वतः भगवान शिवांनी पुढील कथेसाठी रोखून ठेवले होते. शिवपुराणाची कथा ऐकणे आणि तिचा प्रसार करणे हे अत्यंत पुण्याचे कार्य आहे. त्यामुळे ही कथा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती अवश्य शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा हर हर महादेव. अध्याय 6, शिवाचे 28 रूप आणि त्यांच्या लीला. पार्वती काही वेळ शांत राहिल्या. नरकाची ती भयावह गाथा ऐकून त्यांचे मन जड झाले होते. काही क्षणांनी त्यांनी हळूच आपले डोळे वर केले आणि भगवान शिवांकडे पाहिले. त्या म्हणाल्या, हे महादेव, आतापर्यंत आपण मला पाप आणि त्यांच्या दंडाची कथा सांगितली, पण आता मला काहीतरी वेगळं ऐकायचं आहे. मला सांगा, आपण या पृथ्वीवर कधी कधी आणि कोणकोणत्या रूपात अवतरला आहात? आपल्या भक्तांचे कल्याण करण्यासाठी, त्यांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपण कोणकोणती रूपे धारण केली? पार्वतीचा हा प्रश्न ऐकून भगवान शिवांच्या मुखावर एक हलकेसे स्मित उमटले. नरकाची कथा सांगताना त्यांच्या डोळ्यात जी गंभीरता होती ती आता दिसत नव्हती. त्याऐवजी त्यांच्या डोळ्यात प्रेम आणि स्नेहाची एक सुंदर चमक होती. भगवान शिव म्हणाले, हे पार्वती, तू अत्यंत सुंदर प्रश्न विचारलास. एक, मी निराकार आहे, अनादी आहे, माझा ना आदी आहे ना अंत आहे. परंतु जेव्हा जेव्हा माझ्या भक्तांना माझी आवश्यकता भासली, जेव्हा जेव्हा धर्माचे रक्षण करणे आवश्यक झाले किंवा एखाद्या सच्च्या भक्ताची आर्तहाक माझ्यापर्यंत पोहोचली, तेव्हा तेव्हा मी वेगवेगळी रूपे धारण केली. शास्त्रांमध्ये माझ्या 19 प्रमुख अवतारांचे वर्णन आढळते. त्याचबरोबर 11 रुद्र अवतारांचाही उल्लेख आहे. हे सर्व मिळून माझी 28 रूपे मानली जातात. माझ्या प्रत्येक अवतारामागे एक कथा आहे, एक वेदना आहे, एक कारण आहे आणि भक्तांच्या कल्याणासाठी केलेली एक लीला आहे. हे पार्वती, मी तुला माझी ही सर्व रूपे एक एक करून सविस्तर सांगतो.
सर्वप्रथम माझे रूप होते वीरभद्राचे. वीरभद्राचे नाव घेताच भगवान शिवांचा आवाज पुन्हा गंभीर झाला. जेव्हा तुमची पहिली पत्नी देवी सती आपल्या वडिलांच्या म्हणजेच दक्ष प्रजापतीच्या यज्ञाला गेली होती, तेव्हा तिला तिथे जाण्यासाठी आमंत्रण मिळालेले नव्हते. तरीही केवळ आपल्या वडिलांना भेटण्याची इच्छा असल्यामुळे ती तिथे गेली. परंतु तिथे दक्षाने सर्वांसमोर माझा अपमान केला. सतीला आपल्या पतीचा झालेला हा अपमान सहन झाला नाही आणि तिने त्याच यज्ञाच्या अग्नीत स्वतःचे प्राण त्यागले. पार्वती, जेव्हा मला ही बातमी समजली तेव्हा माझ्या अंतःकरणातील क्रोध इतका प्रचंड होता की माझ्या जटेतून एक भयंकर योद्धा प्रगट झाला. तो होता वीरभद्र. वीरभद्राने एकट्यानेच दक्षाचा संपूर्ण यज्ञ उद्ध्वस्त केला आणि दक्षाचे मस्तक धडापासून वेगळे केले. हा वीरभद्र अवतार माझ्या त्या क्रोधाचे प्रतीक आहे, जो माझ्या प्रिय भक्ताचा किंवा माझ्या अर्धांगिनीचा कोणी अपमान केला तर जागृत होतो. हे ऐकताना पार्वतीच्या डोळ्यात त्या जुन्या घटनेची वेदना स्पष्टपणे दिसून आली. यानंतर शिव म्हणाले, आता एक पिपलाद अवताराची कथा. ही एका अशा बालकाची कथा आहे ज्याला त्याच्याच वडिलांनी महर्षी दधीची यांनी त्यागले होते. ज्योतिषांनी भविष्यवाणी केली होती की हा बालक अल्पायुष्य असेल आणि शनिदेवाच्या प्रकोपामुळे त्याचा मृत्यू होईल. तो बालक एकटाच जंगलात वाढला. दुःख, एकटेपणा आणि मनातील क्रोध यांच्यासोबत त्याचे बालपण गेले. तेव्हा मी स्वतः पिपलाद या रूपाने प्रगट झालो आणि त्याला शनिदेवाच्या प्रकोपापासून मुक्त केले. तसेच त्याला दीर्घायुष्याचा वरदान दिला. पार्वती, हा अवतार आपल्याला सांगतो की ज्याला संपूर्ण जग सोडून देते त्यालाही मी कधी सोडत नाही. त्यानंतर शिव मंद स्मित करत म्हणाले, आता नंदी अवतार एक. यावेळी त्यांच्या आवाजात मायेचा आणि प्रेमाचा भाव होता. शिलाद नावाच्या ऋषीने पुत्रप्राप्तीसाठी अत्यंत कठोर तपश्चर्या केली होती. त्यांना आयोनिज म्हणजेच आईच्या गर्भातून जन्म न घेणारा पुत्र हवा होता. त्यांच्या या तपश्चर्याने प्रसन्न होऊन मी त्यांच्या घरी पुत्ररूपाने जन्म घेतला. हाच नंदी पुढे माझा अत्यंत प्रिय वाहन झाला आणि माझ्या सर्व गणांचा अध्यक्ष म्हणजेच गणाध्यक्ष बनला. नंदीचा हा अवतार कर्म, निष्ठा आणि भक्तीच्या पराकाष्ठेचे प्रतीक आहे. पार्वती, नंदीप्रमाणे जो भक्त कोणतीही अपेक्षा न ठेवता, न थकता आणि सातत्याने माझी सेवा करत राहतो, त्याला जीवनात कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही. यानंतर शिवांच्या आवाजात पुन्हा एक तीव्रता आली. आता भैरव अवताराची कथा एक. एकदा सृष्टीकर्ता ब्रह्मदेवांना आपल्या सृष्टी निर्माण करण्याच्या सामर्थ्याचा अहंकार झाला. त्यांच्याकडे 5 मस्तके होती आणि त्या सामर्थ्यामुळे त्यांना गर्व झाला. अहंकाराच्या भरात त्यांनी माझ्याशीही उद्धटपणे बोलण्यास सुरुवात केली. तेव्हा मी भैरव रूप धारण केले. हे रूप इतके भयंकर होते की ब्रह्मदेवांचे 5वे मस्तक माझ्या केवळ नखाच्या स्पर्शानेच धडापासून वेगळे झाले. पार्वती, हाच भैरव पुढे काळाचा, वेळेचा आणि न्यायाचा देवता म्हणून पूजला जाऊ लागला. हा अवतार आपल्याला शिकवतो की मनुष्य कितीही सामर्थ्यवान असो, कितीही मोठा असो, पण अहंकाराचा अंत निश्चित असतो. पार्वतीने विचारले, आणि अश्वत्थामा, हे नाथ, त्यांची कथा तर अत्यंत करुण आहे. शिवांचा स्वर यावेळी काहीसा गंभीर झाला. ते म्हणाले, होय पार्वती, अश्वत्थामा देखील माझाच एक अंश आहे. गुरु द्रोणाचार्याच्या पुत्राच्या रूपात त्याचा जन्म झाला. महाभारताच्या युद्धामध्ये त्याने जे काही केले त्याची शिक्षा त्याला आजही भोगावी लागत आहे. शरीरावर असंख्य जखमा आणि अमरत्वाचा शाप घेऊन तो आजही या पृथ्वीवर भटकत आहे. हा माझा तो अंश आहे जो आपल्याला शिकवतो की शक्तीचा दुरुपयोग केला तर तुम्ही कितीही मोठे योद्धे असलात तरी आपल्या कर्माचे फळ भोगावेच लागते. त्यानंतर शिव पुढे म्हणाले, यानंतर आला शरभ अवतार. या अवतारात मी अर्धा पक्षी आणि अर्धा सिंहासारखे अत्यंत भयंकर रूप धारण केले होते. भगवान विष्णूंनी नरसिंह अवतार धारण करून हिरण्यकश्यपूचा वध केला होता, परंतु त्यानंतरही त्यांचा क्रोध शांत होत नव्हता. सृष्टीचा समतोल कायम राहावा यासाठी मला हस्तक्षेप करावा लागला आणि मी शरभ अवतार धारण केला. हा अवतार संतुलन आणि नियंत्रणाच्या शक्तीचे प्रतीक आहे. पार्वती, हा अवतार आपल्याला शिकवतो की क्रोध कितीही न्याय करण्यासाठी निर्माण झाला असला तरी त्यालाही एक मर्यादा असली पाहिजे. यानंतर शिव म्हणाले, आता गृहपती अवतार. या अवतारात मी विश्वनार ऋषींच्या घरी पुत्ररूपाने जन्म घेतला.
त्यांना पितृऋणातून मुक्ती मिळावी आणि पुत्रसुख प्राप्त व्हावे यासाठी मी हा अवतार धारण केला. आणि ऋषी दुर्वासा ज्यांच्या क्रोधांच्या कथा तू अनेक पुराणांमध्ये ऐकल्या आहेत, ते देखील माझाच एक अंश अवतार आहेत. शिव म्हणाले, त्यांचा क्रोध हा खरं तर माझ्या त्या शक्तीचे प्रतिबिंब आहे, जी अधर्म आणि आळस कधीही सहन करत नाही आणि भक्तांची खरी परीक्षा घेते. पार्वतीने उत्सुकतेने मध्येच विचारले, आणि हनुमान? हे नाथ, हनुमान देखील आपलेच एक रूप आहेत का? शिव मंदस्मित करत म्हणाले, हो पार्वती, हनुमानांना माझ्या 11व्या रुद्राचा अवतार मानले जाते. ते भक्ती, सामर्थ्य, बुद्धी आणि समर्पणाचे सर्वोच्च प्रतीक आहेत. जेव्हा श्रीरामांना अशा सेवकाची आवश्यकता होती, जो कोणतीही अपेक्षा न ठेवता निस्वार्थ भावनेने आपले सर्वस्व त्यांच्या चरणी अर्पण करेल, तेव्हा मी हनुमानाच्या रूपात प्रगट झालो. हे रूप जगाला सांगते की खरी शक्ती ही सच्च्या भक्तीतच दडलेली असते. वृषभ अवतारात मी दिव्य बैलाचे रूप धारण केले. हे रूप धर्माच्या रक्षकाचे प्रतीक होते. यतीनाथ अवतारात मी एका संन्याशाचे रूप धारण केले. या रूपातून मी मार्ग भरकटलेल्या अनेक भक्तांना सन्मार्ग दाखवला. आणि कृष्ण दर्शन अवतारात पार्वती, मी स्वतः भगवान श्रीकृष्णांचे दर्शन घेण्याच्या इच्छेने एका वृद्ध ब्राह्मणाच्या वेशात प्रगट झालो होतो. यातूनच हेच दाखवायचे होते की स्वतः परमेश्वर देखील भक्तीच्या पुढे नतमस्तक होतो. अवधूत अवतार म्हणजे माझे ते रूप जे संपूर्णपणे संसारिक बंधनातून मुक्त आहे. दिगंबर साधूच्या रूपात मी विचरण करतो. ना कोणत्याही वस्तूचा मोह, ना कोणत्याही सन्मानाची अपेक्षा. भिक्षुवर या अवतारात मी भिक्षा मागत असतानाही माझ्या अंतकरणातील परब्रह्माचे रहस्य स्वतःमध्येच लपवून ठेवले. यातून हे शिकवायचे होते की सच्चे ज्ञान कधीही दिखाव्याच्या किंवा प्रदर्शनाच्या मोहात पडत नाही. आणि सुरेश्वर अवतार पार्वती, उपमन्यू नावाच्या एका बालभक्ताची आढळ श्रद्धा तपासण्यासाठी आणि त्याच्या भक्तीला योग्य ते फळ देण्यासाठी मी प्रगट झालो होतो. किरात अवताराची कथा तर तुला विशेष आवडेल. शिव हसत म्हणाले, जेव्हा अर्जुन पाशुपतास्त्र प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्येत मग्न होता, तेव्हा मी एका साध्या शिकाऱ्याच्या म्हणजेच किराताच्या रूपात प्रगट झालो. अर्जुनाची शक्ती, धैर्य आणि संकल्प यांची परीक्षा घेण्यासाठी त्याच्यासोबत माझे भयंकर युद्ध झाले. शेवटी त्याची दृढता आणि तपश्चर्या पाहून मी प्रसन्न झालो. त्यानंतर त्याला माझे खरे स्वरूप दाखवले आणि पाशुपतास्त्र प्रदान केले. सुनट नर्तक अवतार हा माझ्या नृत्य स्वरूपाचे प्रतीक आहे. आनंद, लय आणि ब्रह्मानाद यांचे ते साक्षात रूप आहे. माझ्या या नृत्यातून जणू संपूर्ण सृष्टी स्थिरकत असते. ब्रह्मचारी अवताराबद्दल सांगताना शिवांच्या आवाजात एक कोमल स्मित उमटले. शिव म्हणाले, त्या काळातील कथा अशी आहे पार्वती की मी स्वतः एका ब्रह्मचार्याच्या विषात तुझ्या तपश्चर्येची आणि तुझ्या संकल्पाची परीक्षा घेण्यासाठी आलो होतो. तुझे प्रेम खरोखरच तितके दृढ आहे का जितके संपूर्ण जग सांगते, हे जाणून घेण्यासाठी मी तुझी परीक्षा घेतली. शेवटी शिव म्हणाले, आता यक्ष अवतार एक. जेव्हा देवतांना आपल्या विजयाचा अहंकार झाला आणि त्यांनी असुरांचा पराभव आपल्या स्वतःच्या सामर्थ्याने केला आहे असे त्यांना वाटू लागले, तेव्हा मी एका विशाल यक्षाचे रूप धारण केले आणि त्यांच्या सामर्थ्याला आवाहन दिले. इंद्र, अग्नी आणि वायू यांपैकी कोणीही त्या यक्षाला ना हलवू शकले ना त्याचे खरे स्वरूप समजू शकले. तेव्हा देवतांना जाणीव झाली की त्यांच्याकडे असलेली संपूर्ण शक्ती ही प्रत्यक्षात माझ्याच कृपेने प्राप्त झाली आहे. पार्वती ही माझ्या 19 प्रमुख अवतारांची कथा आहे. शिवानी एक दीर्घ श्वास घेतला आणि पुढे म्हणाले, आता माझ्या 11 रुद्र अवतारांबद्दलही एक. हे अवतार इतर अवतारांपेक्षा थोडे वेगळे आहेत. हे सर्व रुद्र महर्षी कश्यप आणि माता सुरभी यांच्या तपस्येच्या फलस्वरूप त्यांच्या पुत्ररत्नाने जन्माला आले असे सांगितले जाते. कपाली, पिंगल, भीम, विरूपाक्ष, विलोहित, शास्ता, अजपाद, आहिर्बुधन्य, शंभू, चंड आणि भव हे माझे 11 रुद्रगण आहेत. देवतांच्या कार्याची सिद्धी करण्यासाठी हे सर्व शिवस्वरूपात अवतरले. यातील कपाली हा विनाश आणि मोक्षाचे प्रतीक आहे. तो अज्ञानाचे आवरण छेदून आत्म्याला मुक्तीचा मार्ग दाखवतो. पिंगल हा सूर्याप्रमाणे तेजस्वी आहे. तो प्रकाश आणि ऊर्जेचे स्वरूप मानला जातो. भीम हे रूप महाकाळाप्रमाणे अत्यंत भयंकर आहे. ते सर्व पापांचा आणि अधर्माचा नाश करणारे स्वरूप मानले जाते.
विरूपाक्षाची दृष्टी तीनही लोकांना एकाच वेळी पाहू शकते. हे विवेक आणि अंतरात्म्याच्या जागृतीचे प्रतीक आहेत. विलो रक्तवर्णाचा आहे, तो उग्रता आणि वीरतेचे प्रतीक आहे. आजपाद तप, संयम आणि योग साधनेचा मार्ग दाखवतो. आहिरबुंधन्य हा जलतत्व आणि कुंडलिनी शक्तीच्या प्राचीन रहस्यांचा स्वामी आहे. शंभू हे माझे कल्याणकारी रूप आहे. ते शांती, संतुलन आणि मोक्षाचे प्रतीक आहे. चंड हा असुरांच्या विनाशासाठी प्रसिद्ध आहे आणि भव्य हा सृष्टीतील प्रत्येक भावनेचा, प्रत्येक क्षणाचा साक्षीदार आहे. भगवान शिवांनी पार्वतीकडे पाहिले. त्यांचा आवाज आता अत्यंत कोमल झाला होता. हे पार्वती, ही सर्व 28 रूपे माझीच आहेत, परंतु सत्य हे आहे की मी यापैकी कोणत्याही एका रूपात बांधलेला नाही. जो भक्त मला खऱ्या मनाने पुकारतो त्याच्यासाठी मी जेव्हा हवे तेव्हा ज्या रूपात हवे त्या रूपात प्रगट होऊ शकतो. आज आपण शिवपुराणातील या दिव्य अध्यायांमधून भगवान शिवांचे अनेक अद्भुत रहस्य जाणून घेतले. परंतु शिवपुराणाची ही दिव्य यात्रा अजून संपलेली नाही. भगवान शिवांच्या अनंत लीला, असंख्य रहस्ये, अद्भुत प्रसंग आणि गूढ ज्ञान अजूनही पुढील अध्यायांमध्ये आपली वाट पाहत असेल. त्यामुळे पुढील भाग बघायला अजिबात विसरू नका. आणि जर तुम्हाला पार्ट 2 लवकर यावा असे वाटत असेल तर कमेंटमध्ये फक्त पार्ट 2 नक्की लिहा. जर तुम्हाला शिवपुराणाचे हे सादरीकरण आवडले असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच आपल्या चॅनेलवर जाऊन आमचे इतर व्हिडिओ सुद्धा नक्की पहा, कारण तेही अत्यंत रहस्यमय आणि अद्भुत आहेत. ही कथा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया पुढील एका अद्भुत आणि रहस्यमय व्हिडिओमध्ये. हर हर महादेव.